काय सांगतो आई साहेब आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते माननीय शिवश्री प्राध्यापक रेवण सिद्धजी शहाबादे सर, अध्यक्ष माननीय दिपराजजी सूर्यवंशी साहेब आणि इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे पूजन. त्यांना अभिवादन करून हा कार्यक्रम संपन्न होत आहे. दिव्याने दिवा लावत गेला की एक दिव्याची दीपमाळ तयार होते. फुलाला फुल जोडत गेलं की एक फुलांचा फुलहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेलं की एक माणुसकीचं सुंदर नातं तयार होतं. असं हे सुंदर माणुसकीचं नातं, त्याचं उद्घाटन समारंभ आपल्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. आणि हे माणुसकीचं दिलीपजी गुंजरगे सर, सुनीलजी नवाडे सर यांच्या सर्व प्रमुख उपस्थितीमध्ये हा संपन्न होत आहे. सगळे यानंतर जिजाऊ वंदना प्राध्यापक मेघराज सूर्यवंशी सर. जिजाऊ वंदना.
प्रकाशात नाती मने प्रवाही जिजाऊरी तुला वंदनाई नसे दुःख कोणा नसे दैन्य कोणा फुलांना मुलांना नसे दैन्य काही जिजाऊरी तुला वंदनाई तुला वंदिताना सुखी अंग अंग खरा धर्माता शिवाचाच पाही जिजाऊरी तुला वंदनाई जय 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 जिजाऊ जय 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 जिजाऊ जय 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 जिजाऊ जय जिजाऊ यानंतर स्वागत समारंभ या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शिवश्री लिमराजजी सूर्यवंशी बाप्पा राज्य उपाध्यक्ष मराठा सेवा संघ महाराष्ट्र यांचं स्वागत शिवश्री ब्रिजलालजी कदम सर सचिव जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद जिल्हा शाखा लातूर यांना मी अशी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय लिमराजजी सूर्यवंशी बाप्पा यांचं ग्रंथ भेट देऊन विवेकजी सातारकर सर जिल्हाध्यक्ष जगद्गुरु साहित्य परिषद शिवमती वनिताताई काळे मॅडम यांचं स्वागत शिवमती मनीषाताई गुंजर त्याचबरोबर माननीय शिवमती ताई बोराडे मॅडम माननीय शिवश्री आदी वर्ग मित्र आहेत सर त्यांचं स्वागत करत आहेत यानंतर माननीय प्रकाश ठाकूर मी स्वतः बाळासाहेब यादव त्यांचं स्वागत करतो त्याचबरोबर जगद्गुरु पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय शिवश्रीजी विवेकजी सावताडेकर सर यांना अशी विनंती करतो साहित्यिक सावताडेकर सर यांना अशी विनंती करतो की या कार्यक्रमाचं आपण प्रस्तावित करावं तिच्या प्रेरणेने उजळे स्वराज्य ज्योती हीच जिजाऊ जिच्या प्रेरणे उजळे स्वराज्य ज्योती हीच जिजाऊ जिने घडविले श्री शिवछत्रपती अशा स्वराज्य संकल्प राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ भाऊसाहेब तसेच अनुरेणू या तोकडा तुका आकाशा एवढा तसे पाहिले तर अनुरेणूपेक्षाही सूक्ष्म असूनही आकाशा एवढे विस्तारलेले आणि ज्यांच्या नावाने ही साहित्य परिषद चालते आहे असे साहित्य श्रेष्ठ तत्ववेत्ते संत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकोबा आणि जगात प्रथमताच रयतेचं राज्य निर्माण करून एक नवी वाट निर्माण करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि 12व्या शतकात काम करून द्वेष मत्सर यावर विजय मिळवून वचन साहित्याच्या माध्यमातून तत्कालीन प्रस्थापितांच्या विरोधात खंड पुकार स्त्रीत्वाचा गौरव वाढविण्याचा प्रयत्न ज्यांनी केला अशा हक्क महादेवी या सर्वांना वंदन करून मी माझ्या प्रास्ताविकाची सुरुवात करतो आहे। मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरु संत तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र द्वारा नवरात्र महोत्सवाचं औचित्य साधून
जागर साहित्याचा, नवदुर्गांच्या विचाराचा, कर्तृत्ववान स्त्रियांचा हे ब्रीद घेऊन दिनांक 17 ऑक्टोबर 2020 ते दिनांक 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीत महाराष्ट्रातील जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या 9 शाखांनी महाराष्ट्रातील 9 इतिहासातील कर्तृत्ववान स्त्रियांच्या या दुर्गांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय समाजाला व्हावा या दृष्टिकोनातून आयोजित केलेल्या या साहित्य जागराचे मार्गदर्शक मराठा सेवा संघाचे संस्थापक युगद्रष्टे शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री कामाजी पवार साहेब, सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्राध्यापक अर्जुनजी तनपुरे, जगद्गुरू संत तुकोबाराय साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री डॉक्टर अशोकजी राणा व ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम कृतीत आला अशा आमच्या मार्गदर्शक आणि जगद्गुरू संत तुकोबाराय साहित्य परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष आणि जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर निर्मलाताई पाटील, जगद्गुरू संत तुकोबाराय साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षा श्रीमती सुनंदाताई जरांडे आणि या साहित्य जागराचं 8वं पुष्प गुंफण्यासाठी ची जबाबदारी घेतलेल्या जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या शाखा लातूरच्या वतीनं आयोजित या व्याख्यान कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, मराठा सेवा संघाचे नूतन राज्याध्यक्ष, आमचे मार्गदर्शक शिवश्री भीमराज बाप्पा सूर्यवंशी, तसेच परमज्योती अक्क महादेवी या विषयावर विचार मांडण्यासाठी या विचारपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते बसव, कबीर, मिर्झा गालिब अशा हिंदी आणि मराठी साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, साहित्याबरोबरच नाट्यकला, अभिनय क्षेत्रातील दिग्गज कलावंत, दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते, नटसम्राट या सुप्रसिद्ध हिंदी नाटकातील मुख्य कलावंत आणि ज्याने या अशा कोविडच्या वातावरणात त्यांच्या मुलांनी बाहेर जाण्याचा प्रतिबंध केलेला असताना सुद्धा आमच्या एका हक्कीला ओ देऊन या व्याख्यान कार्यक्रमास व्याख्याते म्हणून उपस्थित राहिले असे आमचे मार्गदर्शक सन्माननीय प्राध्यापक शिवश्री रेवणसिद्ध शहाबादे सर. आणि याच कार्यक्रमाचं औचित्य साधून आम्ही एक विचार केला बाप्पा की आपण आता काही नूतन सर्व पदाधिकाऱ्यांची निवड झालेली आहे, सर्वांचा परिचय व्हावा. खरं तर कोविडचं वातावरण असल्यामुळं हा कार्यक्रम आपल्याला तर थोडासा कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये आपण घेत आहोत, अन्यथा या ठिकाणी हजाराची गर्दी आपण केली असती. त्यासाठी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मराठा सेवा संघ लातूर जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष माझे सस्नेही शिवश्री प्राध्यापक सुनीलजी नावाडे सर, त्याचबरोबर काही कारणास्तव तब्येत खराब झाल्यामुळं उपस्थित नसलेले राज्याचे सचिव शिवश्री बालाजी जाधव सर, त्याचबरोबर मराठा सेवा संघद्वारा जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्षा श्रीमती वनिताताई काळे, तानुबाई बिर्जे पत्रकार संघाचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष माझे सस्नेही मित्र शिवश्री बाळासाहेबजी जाधव, त्याचबरोबर संगीत सूर्य केशवराव भोसले, सांस्कृतिक परिषदेचे विभागीय अध्यक्ष शिवश्री प्रकाशजी लेणेकर, लातूर महानगर शाखा मराठा सेवा संघाचे सन्माननीय अध्यक्ष आणि माझे सासरे पृथ्वीराजजी पवार, त्याचबरोबर ज्यांनी ही शाळा आम्हाला उपलब्ध करून दिली ते माझे सस्नेही मित्र शिवश्री प्राध्यापक डॉक्टर दिलीपजी गुंजरगे सर, माझे सस्नेही जे सातत्यानं आमच्या सोबत प्रत्येक चळवळीमध्ये असतात असे सन्माननीय संभाजी नवघरे सर, सन्माननीय इंजिनियर विजयजी औंडे साहेब, त्याचबरोबर या लातूर जिल्हा जतुसापचे सन्माननीय सचिव ब्रिजलालजी कदम सर, कार्याध्यक्ष युवराजजी ढविले सर, संघटक बाळासाहेबजी यादव सर, सहसचिव माझ्या भगिनी शिवमती मनीषाताई गुंजरगे, सन्माननीय या शाखेचे कोषाध्यक्ष शिवश्री प्राध्यापक मेघराजजी सूर्यवंशी,
आणि कुणाचं नाव विसरून गेलो असलो तर आपण ताई बोराडे, मराठा सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती ताई बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला वाटचाल करायची आहे. असे सर्व मराठा सेवा संघाचे सर्व पायी. मी या ठिकाणी भाषण करण्यासाठी उभा नाही, अगदी थोडा वेळ माझ्यासाठी सुद्धा दिलेला आहे, कारण वक्त्यांचं व्याख्यान आपल्याला या ठिकाणी मनमुराद ऐकायचं आहे. उद्देश हाच आहे की संत तुकोबाराय साहित्य परिषद, ही साहित्य परिषद, मला अनेकांनी विचारलं की ही फक्त संत साहित्यासाठी काम करते का? असं नाही. ही गद्य आणि पद्य जसं साहित्यात आहे तशा, परंतु पुरोगामी विचाराच्या परिवर्तनवादी साहित्याच्या अनुषंगाने कवी आणि लेखकांच्या लेखनाला, त्यांच्या लेखणीला बळ देण्याच्या दृष्टिकोनातून काम करणारी ही राष्ट्रीय स्तरावरची तुकोबाराय साहित्य परिषद आहे. आणि तुकोबारायांचा विचार आजच्या पिढीला कशा पद्धतीने समजावा. मोबाईलच्या भाषेमध्ये जर म्हणायचं असेल तर आपण 4G, 3G, 5G, 7G पर्यंत आपण गेलो. परंतु संत तुकोबारायांचं साहित्य जर आपण पाहिलं तर आत्ताही जर आपण पाहिलं शाबाजी सर, तर ते 100Gच्या पुढे आहे. आज 400 वर्षानंतर सुद्धा तुकोबारायांचं साहित्य ते 100Gच्या पुढे जर असेल तर त्यांचा विचार हा या साहित्य परिषदेच्या माध्यमातून तळागाळातील आणि बहुजनांच्या सर्व लेखणी हातात धरणाऱ्या, घेऊ इच्छिणाऱ्या आणि घेतलेल्या सर्व पुरोगामी विचाराच्या परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या या लेखणीला बळ देण्याचं काम सातत्याने या साहित्य परिषदेच्या माध्यमातून होणार आहे. जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करत असताना हा पहिलाच कार्यक्रम होतोय, तोही कोविडमध्ये. याचं थेट प्रक्षेपण आपल्याला दिनांक 24 या रोजी फेसबुक पेजवर, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून होणार आहे. जगभरातील रसिक श्रोता हे सर्व काही पाहणार आहे. त्यामुळं आजचं जे व्याख्यान आहे हे मर्यादित लोकांतलं जरी असेल तरी उद्याचा श्रोता हा हजारावर किंबहुना लाखावर असेल, हे मी आपल्याला या ठिकाणी नमूद करू इच्छितो. जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीनं आयोजित आजच्या कार्यक्रमास आपण सर्वजण उपस्थित राहिला. मी जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांचं मनस्वी ऋण व्यक्त करतो. अशाच पद्धतीनं आमच्या कार्याला आपण सातत्यानं बळ द्यावं अशी सदिच्छा जिजाऊचरणी व्यक्त करतो. आणि व्याख्यात्यांचं आपल्याला व्याख्यान मनमुरादपणा ऐकायचं आहे, त्यांचा साहित्य परिचय आदरणीय गुंजरगे ते देणार आहे. त्यामुळं सर्वांचं पुन्हा एकदा व्याख्यात्यांचंही पुन्हा एकदा मनस्वी ऋण व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. जय जिजाऊ. 100Gच्या पुढे आहे असं आपण नमूद केला. अतिशय योग्य अशी आपण सांगितलं. धन्यवाद. यानंतर आजच्या पाहुण्यांचा परिचय शिवमती मनीषाताई गुंजरगे मॅडम यांना अशी विनंती करतो की आजच्या व्याख्यात्यांचा आपण परिचय करून द्यावा. जय जिजाऊ. जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र आयोजित द्वारा साहित्य जागर साहित्याचा या व्याख्यानमालेसाठी आज आपल्याला प्राध्यापक रेवणसिद्ध कलप्पा शहाबादे सर हे आज आपल्याला लाभलेले आहेत. यांचा परिचय देण्यासाठी मी आज इथे आपणासमोर उभी आहे. सर, गेल्या 30 वर्षापासून आपण हिंदी विषयाचे प्राध्यापक म्हणून संगमेश्वर कॉलेज सोलापूर येथे कार्य केलेले आहे. तसेच शिक्षण विभाग पुणे मंडळाचे परीक्षक म्हणूनही आपण उत्तम असे कार्य केलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात हिंदी विषय पॅनलसाठी तज्ज्ञ म्हणूनही सरांनी भेट दिलेली आहे. सरांचे व्यक्तिमत्व हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व असे आहे. सरांनी कला, साहित्य, अभिनय, दिग्दर्शन या क्षेत्रातही सरांनी उत्तम अशी कामगिरी केलेली आहे. असून दिल्लीमध्ये आयोजित असलेल्या ऑल इंडिया स्कूल ऑर्गनायझेशनमध्ये जिओ और जीने दो यासाठी सरांना प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. तसेच पुण्यातील दलित नाट्य महोत्सवात ही त्यांना प्रथम पुरस्कारांनी सर सन्मानित आहेत. मुंबई येथे आयोजित केलेल्या काशीनाथ घाणेकर नाट्य स्पर्धेमध्ये अभिनयासाठी प्रथम पारितोषिक सरांना मिळालेलं आहे.
युवा काळापासूनच सरांनी अनेक युवक महोत्सवामध्येही अनेक पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. तसंच आपल्याला आज खरोखरच एक बहुआयामी बहुसंपन्न असं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तुंग असं यशाचं शिखर सरांनी तर गाठलेलंच आहे, पण साहित्य क्षेत्रामध्येही सरांनी अनेक कार्य केलेले आहे. पण मला आवर्जून उल्लेख करावा वाटतो की सिनेमा क्षेत्रामध्ये सरांनी अभिनय व दिग्दर्शनाचं कार्य केलेलं आहे. यामध्ये सरांनी झटपट करू दे खटपट, लपवा छपवी, घरकुल हसावे पुन्हा, सिद्धेश्वर माझा पती, पती राखा, भाकरी आणि फूल, तीन रंग जीवनाचे, करू का सरू या अशा अनेक मराठी चित्रपटात अभिनय व सहाय्य दिग्दर्शनाचे काम सरांनी केलेले आहे. मिर्झा गालिब पुरस्कार अशा नामांकित पुरस्कारानेही सर सन्मानित झालेले आहेत. अनेक कथा सरांच्या प्रकाशित आहेत. आपण अनेक मासिक साहित्य पत्रिकांमधून आपण लेखन केलेलं आहे. संपूर्ण भारतभरातून विविध विषयांमधून सरांनी अनेक भाषणे दिलेली आहेत. रोटरी क्लब ऑफ सोलापूरद्वारे बेस्ट टीचिंग अवॉर्ड सरांना मिळालेला आहे. सर, आपण अखिल भारतीय नाट्य परिषदेचे जीवन सदस्य आहात, तसेच अखिल भारतीय साहित्य परिषदेचेही जीवन सदस्य म्हणून आहात. प्रज्ञा रंगमंच चे उपाध्यक्ष, बसव परिषद लातूर याचे सदस्य, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे याचे सदस्य व ऑल इंडिया रेडिओमधूनही अनेक कार्यक्रमांमधून सरांनी कार्य केलेलं आहे. अशा बहुविध, बहुरंगी, बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला खरोखरच लाभलेलं आहे, हे आम्ही आमचे भाग्य समजतो. खरोखरच आपले चरण कमळ आमच्या इथे या संस्थेला, या कार्यक्रमाला आपण इथे आलात आणि आमचं मी खरोखरच स्वतःला भाग्यवान समजते की सरांचा परिचय मला करून द्यायला मिळाला. त्याबद्दल मी संयोजकाची आभारी आहे आणि आपण सर्वांनी जर माझं काही चुकलं असेल तर मी क्षमा मागते. आणि पुढील कार्यक्रमासाठी मला 3 मिनिटे अवघे सरांचा परिचय देण्यासाठी सांगितलं होतं, त्यामुळे मी अल्पसा खूप असा विपुल असा परिचय सरांचा खरं तर आहे, पण अवघ्या 2 ते 3 मिनिटांमध्ये हा मी मांडण्याचा प्रयत्न केलाय. त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. धन्यवाद. आपण सर्वजण इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ. धनचे व्याख्याते यांचा परिचय करून दिलेला आहे. खरंच आहे, आपल्याला एकूण 75 मिनिटांमध्येच हा कार्यक्रम संपन्न करावायचा आहे. तेव्हा नवरात्र महोत्सवानिमित्त जे साहित्य जागर चालू आहे, जागर साहित्याचा, नवदुर्गांच्या विचाराचा आणि कर्तृत्वान स्त्रियांचा, कालच याचं उद्घाटन झालं. काल डॉक्टर सरोजिनी बाबर, उद्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कवयित्री शांता शेळके, ताराबाई शिंदे, पत्रकार तानुबाई बिर्जे, विद्रोही साहित्यिका जनाबाई, बहिणाबाई चौधरी, आद्य कवयित्री महादंबा आणि आजचा विषय परमज्योती अक्क महादेवी असा आहे. तेव्हा तुमच्या आणि आपल्यामध्ये सर्वात वेळ न घालवता आजचे व्याख्याते आदरणीय प्राध्यापक डॉक्टर रेवणसिद्धजी शहाबादे सर यांना अशी विनंती करतो की आपण आपल्या व्याख्यानाला आरंभ करावा. संघ जगद्गुरु तुकोबाराय साहित्याच्या संबंधातला सगळा कार्यकर्त्यांचा समूह, सगळे शिवप्रेमी आज माझ्या समोर बसलेत आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचं मला भाग्य लाभतं. मी मनापासून त्यांचा ऋणी आहे, आपल्या सर्वांचा ऋणी आहे. ज्या वेळेला विषय घेऊन सौताडेकरजी माझ्याकडे आले त्यावेळेला यांच्या फॅमिलीशी माझा जुना संबंध आहे, पण त्यांचा माझा परिचय नव्हता. कारण मी मूळ लातूरचाच असल्यामुळं त्यांचा संबंध सौताडेकर परिवार मला माहीत आहे. त्यातले 2 सौताडेकर हे मला शिक्षक म्हणून लाभलेले आणि तिसरा हा महागुरु माझ्याकडे आला. महागुरु आला आणि विषय जो त्यांनी आणला आणि नंतर त्यांच्याबद्दल मी जेव्हा थोडीशी माहिती घेतली, कदम साहेब माझ्याकडे आले, सेक्रेटरी आपले, आणि मला खरंच खूप आश्चर्य वाटलं. आश्चर्य याकरता वाटलं की तुम्ही जो विषय निवडलाय या विषयाकडं सर्वसाधारणपणे तुमचा कल असेल की नाही अशी शंका यावी, पण शंका येणाऱ्याला जे सडेतोड उत्तर दिलंय तुम्ही त्या आश्चर्यातून मी अजूनही बाहेर पडलेलो नाही.
जे विषय तुम्ही निवडले त्याच्यामध्ये अक्क महादेवीचा विषय निवडला तुम्ही आणि जिजाऊचं नाव सार्थक केलं. समर्थ. छत्रपतींना ही सवय होती गारगोट्यातून हिरे पाळतायचे. मी हिरा नाहीये, पण माझा विषय हिऱ्याचा, हिऱ्या माणकाचा, आणि तो विषय तुम्ही निवडून छत्रपतींचं नाव पुन्हा सार्थक केल्याचा मला अनुभव येतो. अक्क महादेवीची निवड आपण करावी. हा काही आपल्या अभ्यासाचा विषय असू शकत नाही हे मला माहित आहे. त्या कुळामध्ये, त्या संस्कारामध्ये, त्या संस्कृतीमध्ये लहानाचा मी मोठा झालो, पण माझा तरी तो कुठला अभ्यासाचा विषय आहे. कारण कर्नाटकामध्ये कन्नडची ही मधुरा, मीरा, माधुर्य भक्तीनं जिथं नाव आजही घेतलं जातं, किंवा कन्नड साहित्याचा विचार करत असताना अक्क महादेवीला सोडून विचार करता येत नाही. कन्नड साहित्याचा जगद्गुरु तुकोबारायांची गाथा सोडून काही विचार करता येईल का? माऊली माऊली असते, पण तुकोबारायांचा विचार होतोच. आपण ऐकतो जेव्हा वारी निघते की नाही, ज्ञानोबा तुकारामाचाच गजर होत असतो. तुकोबारायाला कसं विसरता येईल? त्यात तुकोबा प्रेमींचा माझ्या समोर इथं आपण बसलेले आहात. आज गर्दी नाहीये हे बरं वाटतंय, पण गर्दी आहे याची भीती मला आहे आणि मला स्मरणही आहे. अक्क महादेवीची विषयी तुमच्या मनामध्ये उत्सुकता असावी याचं मला खरंच आश्चर्य वाटतं. याच्याकरता माझं बसवेश्वरावर एक पुस्तक आहे, ज्याला मला राज्य पुरस्कारही आहे. त्या पुस्तकाला करुणाघन महात्मा बसवेश्वर असं, त्याच्यावरती नेहमी व्याख्यानाच्या संदर्भात मला जाण्याचा योग येतो. एखादा कुंकू लागलं की त्या विषयाचा माणूस तो आहे आणि अभ्यासू आहे असा उगीच समज होतो आणि लोक बोलवतात आणि मग आम्ही जातो. पंचांग घेऊन ब्राह्मण निघाल्यासारखं त्या बसवेश्वराचं नाव घेतो आणि जातो आम्ही व्याख्यानाला. बसवेश्वरानं मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं. पण त्या बसवेश्वराचा अभ्यास करताना कानडीचा मलाही प्रॉब्लेम, कारण मी लातूरचा, माझा जन्म लातूरचा, माझ्या वडिलांचा जन्म लातूरचा, माझ्या आजोबा लातूरला आले, माझ्या चौथ्या पिढ्या इथंच लातूरमध्ये आहेत. आम्हाला कन्नड मला लहानपणी ऐकायला मिळालं, कारण आमच्या समाजामध्ये जितके कोण लिंगायताची घरं लातूरला आहेत तिथं कन्नड बोललं जायचं. मला बोलायला येतं, पण ते कसं, तिथं लातूरचं कानडी आहे, ते महाराष्ट्राचं कानडी आहे, मराठवाड्याचं कानडी आहे. जिथं कुठं कन्नड शब्द नाही येत तिथं चक्क आमची मराठी आत प्रवेश करते आणि आमची कन्नड पूर्ण होते. त्याच्यामुळं बसवेश्वराबद्दल जरी मनामध्ये, त्या कुळामध्ये जन्म घेतल्यामुळं कुतूहल माझ्या मनामध्ये होतं, परंतु त्याचा अभ्यास करायचा म्हटलं की मला खूप त्रास झाला. जावं लागलं तिथं कर्नाटकामध्ये, तिथं युनिव्हर्सिटीमध्ये धारवाडला जावं लागलं, बेंगलोरला जावं लागलं. कन्नड विषयाचे एक प्राध्यापक माझ्या कॉलेजला होते, कन्नड विभागच होता माझ्या कॉलेजला, त्याचाही थोडासा मला फायदा झाला. आणि मग हे सगळं करत असताना इंग्रजीमधून बसवेश्वर मी समजून घ्यायचा प्रयत्न केला, कारण साहित्यिक कन्नड मला येत नाही आणि बसवाचं प्रेम मला काही गप्प बसू देत नव्हतं. पण त्याचा महाराष्ट्रानंच सत्कार केला, महाराष्ट्रानंच अगदी राज्य पुरस्कार मला दिला त्या पुस्तकाला. आणि बसवेश्वर मांडत असताना अक्क महादेवीचा स्पर्श होणं हे स्वाभाविक आहे. हे सगळे साध्यायी, जसे तुम्ही मराठा संघाच्या निमित्तानं असेल, जगद्गुरु तुकोबारायाच्या निमित्तानं असेल, ब्रिगेड संभाजी ब्रिगेड म्हणून असेल, जिजाऊ ब्रिगेड म्हणून असेल, तुम्ही एकमेकाशी जसे संलग्न आहात, तसं बसवेश्वराशी ही अक्क महादेवी संलग्न होती. म्हणून थोडाफार मी अभ्यास केला. पण आज मी तुमच्या पुढे उभा आहे तो चौताडेकरांच्या मुळे. त्यांनी सांगितलं की तुम्ही निवडला आम्ही विषय, पण आमच्या पुढे सुद्धा ही चिंता होती की या विषयावर बोलणार कोण. तुमची 3 दिवसाची जी व्याख्यान आहेत त्याचं ते मी सगळं कॅसेट ऐकलं आणि मी ठरवलं की तुमच्याकडे यायचं, आणि ते माझ्याकडे आले. पुन्हा बसवेश्वरानं माणूस माझ्याकडे पाठवला आणि अक्क महादेवीवर आता स्वतंत्रपणे विचार करायचा. तर माझ्या पुढं मोठा प्रश्न होता की इथं पुस्तकं उपलब्ध नाहीये, मराठीमध्ये पुस्तकं उपलब्ध नाहीये, काय करायचं. मग माझा पुन्हा प्रवास सुरू झाला. मला वेळ दिला होता त्यांनी प्रिपरेशन करता, आणि प्राध्यापक असल्यामुळं वाचून वर्गात उभं राहिल्यानंतर जो काही कॉन्फिडन्स येतो तो वेगळा आहे. नाहीतरी स्टेजवर आम्ही काय करायचो, लेखकाचे पाठ केलेले वाक्य आमचे आहेत, आमच्या तोंडचे आहेत, अशा पद्धतीने आम्ही अभिनय करायचो. ही सवय आहे, उसणं घ्यायची आणि सादर करायची. एवढंच आहे की या पाठीवर मिठाचे पोत्याच्या ऐवजी मिठाईचे पोते आहेत, म्हणून मला थोडंसं धन्यवाद. दुसरा एक प्रसंग इथं मला विशेष वक्तव्यानं आपल्या पुढे सांगायचा आहे की नवरात्र आहे.
नवरात्रामध्ये आपल्या मनामध्ये हक्क महादेवी ऐकावी असं वाटणं हा सुद्धा योग्य आहे. स्त्रीचं महत्व नवरात्रातच जागर होतो थोडासा. एरवी तो जागर होतो का, हा ज्याचा त्यानं स्वतःला प्रश्न विचारलेला बरा. आमचं स्त्री विषयीचं जे काही कौतुक आहे ते ग्रंथातून आहे, वाणीतून आहे, पण प्रत्यक्षामध्ये इथं आहे. मुख्याध्यापकांच्या बरोबर सहमुख्याध्यापक ते आहे, हे सगळीकडे पाहायला मिळत नाही. मुख्याध्यापक असतानाही परिचयाचं काम त्यांच्यावर त्यांनी सोपवलं, त्यांनी ते मोठं चोखपणानं बजावलं. असं सहकार्य किंवा असं पुढं जाण्याकरता पाठीशी राहणं खरंच आपल्याकडे आहे का? काल कुठं गेलाय. पण आजही स्त्री विषयाच्या संदर्भामध्ये आमचे जे काही विचार आहेत ते तपासून पाहण्यासारखे आहे. खाजगीत आम्ही म्हणतोच मित्रालाही, अरे फार झाले, फार चाललंय ते म्हणजे बायकोचं, शेवटी पायाची वाहन, असे शब्द आमच्या तोंडी येतात. किंवा तिच्याबद्दलचा विनोद करणं, स्त्री हा विनोदाचा विषय होणं, मला वाटतं हे काही सुज्ञ आणि सुसंस्कृत समाजाचं लक्षण नाही आहे. या संदर्भात आठवलं म्हणून सांगतो, मैथिली शरण गुप्त, आता इथं सर आहेत, चौथाडेकर आहेत, हिंदीचे अभ्यासक आहेत इथं, त्यांना राष्ट्रकवी म्हणायचे. आणि मैथिली शरण गुप्त असं म्हणायचे की स्त्रीवर केलेला विनोद मला अजिबात सहन होत नाही. याचं कारण असं की जगामध्ये कोण दलित आहे, कोण पीडित आहे, कोण अत्याचारित आहे मला माहित नाही, पण ती राजाची राणी असो किंवा मजुराची बायको असो, ती कुठल्याही जातीची धर्माची असो, स्त्री ही दलित आहे, पीडित आहे, अत्याचारित आहे. कोविडमुळे आज आम्ही पुरुष म्हणून घरात बसतो, ती स्त्री किती दिवस, किती वर्ष, किती काळापासून घरात आहे याचा विचार करा. ती ज्या पद्धतीचं जेलचं वातावरण सहन करते, कधीतरी पाहण्यासारखा विषय आहे. आम्ही अगदी फार मोठं सगळं नवरात्राचं जागर करतो, आईला जातो, पायात चप्पल घालत नाही, मातोश्री म्हणतो, जिजाऊचं नाव घेतो आम्ही. पण आमच्या घरच्याच जिजाऊशी आम्ही कसं वागतो, समाजातल्या जिजाऊकडे कसं पाहतो, हे हातरस आजही घडत आहे. आजही कुठंतरी काहीतरी घडतंय, रोज आम्हाला ऐकायला येतं. तेव्हा स्त्रीचा सत्कार करतो, सन्मान करतो, स्त्रीबद्दल आमच्या मनामध्ये आदराची भावना आहे. तत्र पूज्यंतु वगैरे वगैरे संस्कृतचे श्लोक, यत्र नारी पूज्यंती, हे सगळं आमच्याजवळ आहे का, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची वेळ आहे मित्र. आणि ज्या स्त्रीवर आज मला बोलायचे आहे ती 12व्या शतकातली स्त्री आहे. 12वं शतक, कर्नाटक. एकूण भारतातच 12व्या शतकात काय वातावरण होतं, आपण सगळे शिक्षक, सुज्ञ, इंजिनियर, अभ्यासक आहात, आपल्याला कल्पना आहे. मी वेगळं सांगण्याची गरज नाही. या देशात तर स्त्रीला कधीही स्वातंत्र्य नव्हतं आहे असं म्हणण्याचं आजही माझं धाडस होत नाही. जे काही आहे ते फार तर प्रदर्शन आहे आमच्या संस्कृतीचं, आम्ही सुज्ञ असण्याचं, आम्ही सुसंस्कृत आहोत हे दाखवण्याचं प्रदर्शन आहे. तिला किती स्वातंत्र्य आहे, तिला किती आम्ही स्वातंत्र्य देतो, वैचारिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, हे खरंच शोधणं गरजेचं आहे. पण त्या काळात तर हे फारच अवघड होतं. पण आपण असं पाहिलेलं आहे की स्त्रीमुळं जे काही घडतं ते इतकं अप्रतिम असतं, कारण जन्मच तिच्यामुळं घडतो पुरुषाचा. पहिली माता आहे ती, पहिली गुरु आहे ती. जिजाऊ नसत्या तर जय शिवाजी आपण म्हटलं असतं का? प्रश्नच आहे. त्या संस्कारातून, त्या गोष्टीतून तयार झालेला हा छत्रपती आता काळालाही पुसता येत नाही, त्याचा अभ्यास करावा लागतो. चीन बॉर्डरवर आला तर काय, आणि जगातलं महायुद्ध पेटलं तरी काय, छत्रपती युद्धाच्या नीतीकरता म्हणून लोकांना अभ्यासावे लागतात, नीती म्हणून अभ्यासावे लागतात. हे सगळं ज्या संस्कारातून मिळालं ती स्त्रीच, तिचं नाव जिजाऊ. आज त्यांचं गीत फार छान इथं सादर केलं गेलं. ट्रॅकवर म्हटलं तरी असलं तरी ते शब्द खूप कुठेतरी आत भिडणारे होते. आणि असं वाटलं की इथं जिजाऊची जिथं कदर आहे तिथं आज अक्का महादेवी आपण बोलतोय, काही हरकत नाही, आपण बोलूया. हे नातं तुमच्या माझ्यामध्ये निर्माण केलं, तुम्ही निर्माण केलं, आज मला धन्यता वाटते. तर ही अक्का महादेवी जिथं तिचा जन्म झाला, गाव आहे कर्नाटकामध्ये, उडुतडी नावाचं गाव आहे, बेल्लगीच्या जवळचं. या उडुतडीमध्ये या अक्का महादेवीचा जन्म आहे. तिचं जन्म 1145. अदनाबदना मी कागद पाहिजे, कारण मला प्राध्यापक असल्यामुळे ती सवय आहे नोट्स घेऊन वाचायची. मला जर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला मला उत्तर येत नसेल तर मी सांगतोय बाबा रे मला उत्तर येत नाही, मी उद्या सांगतोय. संदर्भ ग्रंथ चाळायची सवय.
त्याही वेळेला आहे, आजही आहे. आता वयाप्रमाणे थोडंसं विस्मरण झाल्यामुळं कागद जरी पाहिलं आणि तुमच्या याच्यामध्ये श्रवणामध्ये थोडासा व्यत्यय आला तर मला क्षमा करा. एक 1146चा जन्म आहे तिचा, अक्का महादेवीचा, त्या उडुतुरीचा. ओंकार शेट्टी आणि लिंगम्मा. ओंकार शेट्टी वडील, लिंगम्मा आई. मी थोडस पाहतो, मागं जायचा मी प्रयत्न केला आणि मला असं आढळलं की या अक्का महादेवीला म्हणजे अक्का महादेवी इथं अवतारायच्या अगोदर जी परिस्थिती होती ती फार वेगळी होती. या उडुतडी या गावामध्ये हा जो शैव परिवार आहे ओंकार शेट्टी आणि लिंगम्माचा, ते सधन आहे. त्या काळात ते व्यापारी आहेत. पण लग्न झाल्यानंतर बरीच वर्ष या लिंगम्माला मूलबाळ नाही. मूलबाळ नसणं म्हणजे काय आहे हेही पुन्हा मला सांगायची गरज नाही. आजही जर मूल नसेल तर डोळ्यामध्ये कुठले भाव निर्माण होतात हे थोडस पाहण्यासारखं आहे. पुरुषाचा थोडा स्त्रियांच्या बाबतीमध्ये, स्त्री जितकी स्त्रियांची वैरी आहे तितका पुरुषही असेल असं मला वाटत नाही. ते दृश्य तिथं त्या 11व्या-12व्या शतकामध्ये सुद्धा दिसतं. आजही ते आहे. आजही मी असं पाहतो की वाढदिवस असेल आणि एखाद्या स्त्रीला जर मूल नसेल की तिला बोलवलं जातं, तिला आदरानं पाचारण केलं जातं, तिला फोटोत उभं केलं जातं. पण काही प्रसंगाच्या वेळेला तिला सांगितलं की या आत तुमची व्यवस्था केलेली आहे बसायची, नाट्य करत होतो आणि तिला आत बसवलं जातं आणि बाहेर फंक्शन होतो की नाही बघा. हेच आता म्हणजे हाच अनुभव त्या ओंकार शेट्टीच्या जीवनामध्ये सुद्धा त्याला आहे. बाकीची मित्रमंडळी सुद्धा त्याची थट्टा करतात की इतकी वर्ष झालं तुला मूल नाही. जे टोमणे, त्या टोमण्यांचं आता स्वरूप बदललेलं आपल्याला जरी आढळलं, आज आपली लोकसंख्या करोडोमध्ये जरी गेलेली असली तरी स्त्रीला चूल आणि मूल याशिवाय तिची धन्यता नाहीच. तिला धन्य आपण मानायलाच तयार नाही, तिला मोठं मानायलाच तयार नाही. हा विचार आता बदलायला हवा असं जरी वाटत असलं तरी प्रत्यक्षामध्ये मात्र ते घडत नाही. असं घडलं असतं तर जे नर्सिंग होम आहेत तिथं गर्दी झाली नसते. आजही तपासलं जातं, या पद्धतीने होतं का मूल, त्या पद्धतीने होतं का मूल, काय आवश्यकता आहे, किती आवश्यकता आहे, त्या सगळ्या स्त्रीला मूल व्हावंच असं काही आहे का? एखादी स्त्री या चूल मूल या गोष्टीपेक्षा सुद्धा वेगळं जगणं समाजाकरता, देशाकरता, जगाकरता आवश्यक आहे असं म्हणून ती विचार करून जर जगायला लागली तर तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमचा बदलेल. मी थोडं वेगळ्या अंगाने जरा पाहायची मला सवय असल्यामुळे अक्का महादेवीकडे मी पाहतोय. त्या लिंगम्माला बोलवलं जात नसेल पुढं कुठं जर काही बारसा असेल, कुठं एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर सांगायचं की अके करीबेड रे, तिला बोलवू नका. तिला मानसन्मान मिळायचा नाही. आणि पुढं तर मध्ये जसं जसं वय वाढायला लागलं, मध्यम वयाकडे ही मंडळी ज्या वेळेला जायला लागली त्यावेळेला ही टीकेचा विषय होऊ लागले. सार्वजनिक उत्सवामध्ये आणि पारंपरिक उत्सवामध्ये यांना वगळलं नाही. त्याच्या पुढं असं घडलं की त्या घरामध्ये थोरला भाऊ, काही सगळी मंडळी एकत्र राहायची. ते विचार करायला लागले, त्यांना मुलं व्हायला लागली, त्यांचा व्यापार वाढलेला असायचा. ते विचार करायला लागले की हा ओंकार शेट्टी आपल्याबरोबर राहिला, हा सकाळी उठून मठात जातो. बायको पण त्याला तशीच मिळाली आहे, ती पण रोज लिंग पूजा करते, ती रोज मठामध्ये जाते, तेही गुरूंचं पादोदक घेते. त्या सगळ्या वातावरणात तिला सुद्धा रस आहे. ही अशी मंडळी जी काम करत नाहीत त्यांना आम्ही व्यापारामध्ये यश मिळवून का जगवायचं? त्यांना वेगळं केलं गेलं. ओंकार शेट्टी आणि लिंगम्मा समाजानं तर अगोदरच वेगळं केलं होतं. पण सचोटी, धर्म, श्रद्धा हे जे भाव आहेत त्याच्यामुळे एक प्रकारचं उत्तम चारित्र्य घडत असतं. त्याचं उदाहरण आहे हा ओंकार शेट्टी. ओंकार शेट्टी वेगळा झाला पण त्याचा व्यापार मोठा व्हायला लागला, कारण त्याची सचोटी होती, त्याच्याकडे चारित्र्य होतं, त्याच्याकडे आदर्श होता आणि तो फसवणार नाही हे लोकांना माहित असल्यामुळे त्याचा व्यापार अगदी खूप मोठा वाढायला लागला. व्यापारामध्ये प्रगती झाली पण पोटी मूल नाही, ही खंतच होती. मठात जाणाऱ्या ह्या मंडळींना मार्गदर्शन मिळालं. त्या कुठल्याही पारंपरिक गोष्टीकडे मी आपल्याला घेऊन जाऊ इच्छित नाही. गुरुनं सांगितलं आणि मूल झालं वगैरे वगैरे हे सगळं खोटं आहे, हे मी सांगायची गरज नाही. परंतु त्या गुरुचं मार्गदर्शन जे मिळालं ते उत्तम होतं. तो शिवयोगी होता. आजच्याच म्हणूयात, काही बिघडत नाही, कारण आपल्या समोर उदाहरण आहे. आपले महाराज अनेक जेलमध्ये आहेत.
रामाचं नाव घेऊन वावरणं, बोलू नये आपण, तो हा विषय पण नाही. पण त्या काळात या शिवयोगी गुरुनं या लिंगम्माला छान मार्गदर्शन केलेलं आहे. आणि मित्र हो, सद्भाव आणि आशीर्वाद याचा परिणाम असतो याच्यावर माझं 100% खात्री आहे. आजही आपण एखाद्याच्या पायाला हात लावतो, आपल्या घरामध्ये छत्रपतींचा फोटो असतो, निघताना आपण छत्रपतींना नमस्कार करतो, अंगामध्ये एक प्रकारची ऊर्जा, एक प्रकारची शक्ती निर्माण होते. ही होते, 100% होते. या अक्क महादेवीच च्या बाबतीमध्ये सुद्धा असंच काही घडायला लागलं. त्या शिवयोग्यानं सांगितलं की तुला होईल एक आशीर्वाद. आणि उतार वयामध्ये या कुटुंबाला कन्यारत्न प्राप्त झालं. ते ज्या वातावरणातून निर्माण झालं असेल तिथं मला खरोखरच अभिमन्यूची कथा आठवली की जे वातावरण, कुशीमध्ये जो गर्भ वाढत होता की नाही आईच्या, त्या लिंगमाच्या वाट्याला आलेलं दुःख, लिंगमाचं चिंतन, त्या ओंकार शेट्टीचं चिंतन, त्या ओंकार शेट्टीचं चारित्र्य, त्यावेळेसच्या समाजानं केलेली प्रतारणा, या सगळ्या गोष्टींचा संस्कार त्या गर्भावर झाला नसेल. जर छत्रपतींवर जिजाऊचा संस्कार होतो तर अक्क महादेवीवर संस्कार झाला नसेल का? आणि त्या संस्कारातून घडलेलं व्यक्तिमत्व म्हणजे अक्क महादेवीचं व्यक्तिमत्व आहे. अक्क महादेवीचा जन्म झाला तेव्हापासून तिचा ओढा हा केवळ श्रद्धा, धर्म या गोष्टी करत होता. ज्याला तशी फारशी किंमत नव्हती, पण आई वडिलांचं वातावरण होतं. मठात जाणं, पूजा करणं, लिंग करपीठावर घेऊन त्या लिंगाची पूजा करणं, त्याच्या संबंधातलं सगळं ज्ञान, वैराग्य, हे सगळं तिला लहानपणापासून मिळालं होतं. आणि गंमत एक घडली त्याच्या जीवनामध्ये. लहानच होती ती, संबंध आयुष्यच किती, 22 वर्षाचं आयुष्य मिळालं या विरागीला. तिला परमज्योती असं मी जे विशेषण दिलं त्याचं कारण तुम्हाला सांगतो. जगज्योती असं म्हटलं जातं बसवेश्वराला. छत्रपती, जसं आपण महाराजांना जसं छत्रपती म्हणतो तसं बसवेश्वराला जगज्योती महात्मा बसवेश्वर असं म्हणतात. जगाची ज्योती, जगाला प्रकाश दाखवणारा. त्यांच्या सानिध्यात असलेलं हे जे व्यक्तिमत्व आहे हे खरं म्हणजे परमज्योती आहे. ज्योती नुसती ज्योती नाही, परतत्व हे खूप पुढचं असतं. ते साधनेतून कळतं, तपश्चर्येतून जाणवतं आणि गुरुच्या अनुग्रहातून प्राप्त होतं. त्याला आपण परतत्व असं म्हणतो. आत्म्याचा जो प्रवास आहे तो परतत्वाकडे आहे, नुसता परमेश्वराकडे नाही, परमेश्वराच्याही पलीकडे हे परतत्व आहे. आत्म्याचा तो प्रवास आहे, तो म्हणजे ज्योतीचा जो प्रवास आहे प्रकाशाकडचा, छोट्याशा त्या ज्योतीचा प्रवास तो मोठ्या प्रकाशाकडे आहे. त्याला परमज्योती असंच मला ते शब्द सुचला आणि चौताडेकरांना म्हणालो की परमज्योती आपण असं निवडूया. कारण जगज्योती त्यांना म्हणतो, तर अक्क महादेवीला परमज्योती म्हणायचं काय म्हटलं तर काय बिघडत नाही. अंतःकरणातून, भावनेतून एखाद्या ज्या वेळेला शब्द बाहेर पडतो तसा तो बाहेर पडला. तर काही माझं काही आहे असं नाही, त्या व्यक्तिमत्वाचा असलेला तो प्रभाव आहे तो त्या शब्दातून मला व्यक्त करायचा. आणि ती खरोखरच परमज्योती होती. तिनं कुळाचं तर नाव रोशन केलं, पण त्या संबंध 12व्या शतकावर आपल्या चारित्र्याचा, आपल्या ज्ञानाचा, आपल्या साधनेचा ठसा उमटवलाय. तो कुणालाही पुसता येत नाही, कन्नड साहित्यालाच पुसता येत नाही. भारतातलं जे कर्नाटक आहे, त्या कर्नाटकातली जी कन्नड भाषा आहे, जी मूळ संस्कृत प्रचूर आहे, त्या भाषेमध्ये अक्क महादेवीचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. हे स्थान त्या अक्क महादेवीनं आपल्या भक्तीतून, श्रद्धेतून, परतत्वाकडे तिचा जो प्रवास होता त्यातून तिनं ते मिळवलं. घडली घटना अशी की त्यावेळेला गंग, थोडासा इतिहास, आपण इतिहासाची इथं पुढे अभ्यास काही याचा, कर्नाटकामध्ये त्यावेळेला साधारणपणे 10व्या शतकामध्ये जैन राजवटीला काय म्हणूयात की आपण ऱ्हास व्हायला सुरुवात झाली. गंग राजाचा संबंध आपण उल्लेख ऐकला असेल. त्याचा पुढची पिढीचा राजा आहे तो कौशिक. तो तिथं राजा होता, हा जैन आहे. कारण ही वीरांगणा आहे आणि हा नुसताच राजा आहे. राजा, त्याला ही महादेवी जन्मली, ती फक्त स्त्री म्हणून नाही, ती म्हणजे लोकांच्या डोळ्यात येणं ज्याला म्हणतात की नाही, ते महादेवीच्या लहानपणापासून महादेवीच्या वाट्याला अत्यंत देखणे, अप्सरा जिला आपण म्हणू, परी म्हणू, असं रूप तिला मिळालं होतं. का मिळालं असेल? तो ओंकार शेट्टी चारित्र्य संपन्न आहे. ती लिंगामा रोज मठात जाते, ती पूजा अर्चना करते. तिच्या साधनेनंतर तिला ते झालेलं फळ आहे. हे सगळं तेज घेऊन ती जन्मलेली पोरगी होती, अत्यंत देखणे. आणि जगात मध्ये साधारणपणे स्त्रियांना मिळत नाही ते तिला मिळालं.
म्हणून मला असं वाटतं की अक्का महादेवीला का लोकप्रिय सगळ्या स्त्रिया चाहत असतील, कारण ती सुकेशिनी होती. इतके केस होते, इतके केस होते की इतके केस असतात का? त्या केसांनी संबंध शरीर झाकलं जायचं, इतके केस होते विपुल. लहानपणापासून तिला ते तितके केस होते. कपडे नसले तरी त्याही वेळेला लहानपणी काही बिघडत नसायचं. तिचं अंगच दिसत नव्हतं, इतके केस होते. आणि त्या केसाआड दडलेलं म्हणजे ढगाआड दडलेलं जसं चंद्र असावा सुंदर देखणा तेजस्वी, तसं हे रूप होतं. ते रूप कोणालाही आवडायचं, लहानपणी आवडायचं. आणि जसं जसं तरुण व्हायला लागलं तसं तसं त्या समाजाच्या डोळ्यामध्ये विकार उत्पन्न करणाराही झाला. हा विकार इतका वाढला की त्या कौशिकानं त्यात असा उल्लेख आहे की तो हत्तीवरून चालला होता, शिकारीवरून काहीतरी आला होता, राज्य करायचंच नव्हतं, राज्य मिळालं होतं त्याला फक्त. आणि त्यानं अक्का महादेवीला पाहिलं की तिथंच तो पाघळला आणि सांगितलं की अक्का महादेवीला आता माझी झाली पाहिजे, ती मी राजा आहे. राजाची नजर गेली की संपलं सगळं. अत्याचार पीडा आत्ताच हातरसला घडते असं नाही, त्याही वेळेला घडलं. ते अक्का महादेवीच्या संदर्भात आहे. तिनं विरोध केला, आईनं विरोध केला, पण राजात जेव्हा हातामध्ये शस्त्र घेऊन काही करायला लागतो त्यावेळेला त्या काळातल्या समाजाला काय करता येईल? तो समाज त्या काळात घरात त्याची आर्थिक परिस्थिती, राजकीय परिस्थितीवर जर मी बोलायला लागलो तर खूप वेळ लागेल आणि माझा आज ही व्याख्यानही पूर्ण होणार. दलितांची फार दयनीय अशी अवस्था होती त्या काळामध्ये. आणि मी जसं म्हणालो की मैथिली शरण गुप्त होण्याचा की स्त्री ही दलित आहे, मुळात सगळ्यात मोठी दलित आहे, म्हणून स्त्रीवर विनोद केलेले मला आवडत नाही. त्यांच्या त्या कवितेतली ती ओळ मला आजही आठवते, अबला नारी तेरी कहाणी. अबला नारी, स्त्रीविषयी मैथिली शरण गुप्ताची ती ओळ आहे. अबला नारी तेरी कहाणी, आंचल में है दूध और आंख में पाणी. म्हणजे स्त्री, त्या स्त्रीवर बोलायचं, त्या स्त्रीवर कुठले तरी विरोध करायचे आपल्याला अधिकार नाही, कारण ती आपली आई आहे, ती प्रथम गुरु आहे. आणि गुरु जो असतो त्याबद्दल आपण लघु असलेलं बरं, तिच्या चरणाशीच क्लीन असलेलं बरं. पण तो भाव गेलाय, तो छत्रपतींकडे होता. म्हणून छत्रपतींची ती कथा त्या सुभेदाराच्या सुनेला सुद्धा अजरामर आहे. तो भाव पुढे आता म्हणजे अक्का महादेवीच्या वाट्याला आला असं नाही. त्या कौशिकानं लग्न करायचा प्रयत्न केला. आता त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्या 11व्या शतकामध्ये साहित्यात कुठं काही ठिकाणं नाहीयेत, काही शिलालेखामध्ये उल्लेख नाहीये. पण एवढं मात्र सांगितलं गेलंय की तो सतत तिला मागणी करायचा अक्का महादेवीला आणि तिला ते सहन झालं नाही. कधीतरी त्यानं तिच्या पदराला जेवढा हात घातला त्यावेळेला तिनं ते नेसू जे काही अंगावर असेल तत्काळ खाली सोडलं आणि सांगितलं की मी इथं राहणार नाही. तुला पुष्कळ समजावून सांगितलं, अटी घातल्या, पण तू त्या मान्य करत नाहीयेस. मला हे मान्य नाहीये, माझं जगणं वेगळं आहे, माझा श्वास जो आहे तो मला वेगळ्या कामाकरता वापरायचा आहे. माझ्या जन्माचं कारण जरी मला कळत नसलं तरी संकल्प माझे वेगळे आहेत, माझं तुझं जमणार नाही, मी निघाले. मित्र, इथं आठवण येते ती मीरेची. मीरा सुद्धा भोजराजाला असंच म्हणाली. खूप सहन झालं, काय आमकं तमकं धर्म मार्तंडाच्या समोर मीरेची कैफियत मीरेनं मांडली. न्याय मिळालाच नाही. मिळाला काय, त्या विषाचा प्याला मिळाला. आणि मग मीरा तो विषाचा प्याला पिऊन सुद्धा घराच्या बाहेर पडली. राजस्थान मधून निघाली ती मथुरेकडं श्रीकृष्णाच्या भेटीला. कालखंड अकबराच्या काळातला निघाली कृष्णाला भेटायला. अशी कुठं भेट होत असते का? पण जी अंतःकरणातून जी ओढ असते ती अशा प्रकारच्या वेगळ्या प्रश्नांची उत्तरं देत नसते. मीरेला तुमच्या प्रश्नाची उत्तराची गरज नव्हती. तिला फक्त हवा होता तिचा प्रियकर, तिचा पती रूपात कृष्ण हवा होता. ही पतिसेवा जी साहित्यामध्ये रूढ केली त्या मीरेनं घर सोडलं. पद घुंगरू बांध मीरा नाची रे, लोक लाज तजी पद घुंगरू बांध मीरा नाची रे. मीरा नाची तन मन सुध बुद्ध खो करण्याची. पण मला सांगा, तिला पाहणाऱ्यांच काय झालं असेल? पाहणाऱ्यांचं तन मन बुद्ध वेगळ्या दृष्टीने गेली असेल. रस्त्यावर राजाची राणी, राजघराण्यातली राणी भजन म्हणत असं का होणार, पण ती नाचते म्हणल्यावर लोक गोळा व्हायचे. लोकांच्या डोळ्यामध्ये काय असेल ते मला माहित नाही, पण तिच्या डोळ्यात फक्त कृष्ण होता. आणि तिचा प्रवास त्या मथुरेकडे होता. मथुरेलाही मला काल मी असं बोलताना चौताडेकरांना म्हणालो की मथुरेला गेल्यानंतर मीरेला असं कळलं की इथं एक ऋषी आहे, हे कृष्णप्रेमी आहे. कृष्णप्रेमी म्हटलं की तिच्या मनामध्ये साहजिकच ओलावा निर्माण झालेलाच होता. ते म्हणाले की चला आपण त्या गुरुबंधूंना भेटू. खूप नाव होतं त्यांचं कृष्णभक्त म्हणून. त्यांच्या दारावरती गेली ती भेटायला म्हणून निरोप पाठवला. पण त्यांची आख्यायिका अशी होती, त्यांच्याबद्दल असं ऐकिवात होतं की ते स्त्रीला बघत नाहीत, स्त्रीला भेटत नाहीत, स्त्रीशी बोलत नाही, स्त्रीला पाहत सुद्धा नाही.
गेल्या कित्येक वर्षापासून त्यांनी स्त्रीला पाहिलेलं नाही. त्यांनी कळवलं बाहेर आपल्या शिष्याच्या मार्फत की नाही, मी मीरेला भेटू शकत नाही. का तर ती स्त्री आहे. त्याचं उत्तर जे मीरेनं दिलं की नाही ते असं उत्तर होतं की मला असं वाटत होतं की जगामध्ये पूर्ण पुरुष एकच आहे, तो म्हणजे श्रीकृष्ण. हा दुसरा पुरुष कुठून आला? आणि हे उत्तर ज्या वेळेला तिनं त्या मीरेचं ऐकलं, तो सद्भक्त आपली सगळी आपली जी काही जगण्याची जी त्याची भूमिका होती तो सोडून बाहेर येऊन मीरेला भेटला. कृष्ण भेटणं नावाची जी गोष्ट असते की नाही ती अशी असते, त्याच्याकरता कदाचित तो प्रवास झाला असेल मीरेचा. तो अकबरही मस्तीने म्हणाला होता की जा सांगा तिला आपल्या दरबारात बोलवून घ्या, आपण तिला भेटू. अकबराला निरोप दिला त्याच्या बिरबलानं तिथल्या त्या दरबारातल्या लोकांनी की नाही, तुम्ही म्हणताय की काही संतों को सिकरी सो क्या काम. सिकरी म्हणजे त्यावेळेला राजधानी होती. त्या संतांचं काय घेणं देणं त्या राजधानीशी, की नाही येणार मला माहित आहे. त्यावेळेला असं म्हणतात की अकबर वेश पालटून मथुरेत येऊ मीरेची भक्ती, मीरेचे भजन त्यांनी ऐकले असा उल्लेख आहे. खरं खोटं इतिहासाच्या भागातला तो प्रश्न आहे. तशी ही अक्क महादेवी तिथून निघाली उडीतडीहून निघाली. ती कुठं निघाली? तिचा कृष्ण कुठं होता? तिचा कृष्ण होता मल्लिकार्जुन. सारखं जीवन आहे, असं का घडतं? मला नेहमी प्रश्न पडतोय, साहित्यिक म्हणूनही, विचारवंत म्हणूनही आणि परफॉर्मर म्हणूनही, की अशा दशाला तशी घटना जी मीरेच्या जीवनात आहे तीच अक्क्या महादेवीच्या जीवनामध्ये इकडं कर्नाटकात का घडावी? बालगंधर्वाचा फोटो पाहून आमच्या इथल्या महाराष्ट्रातल्या बायका सुद्धा त्या प्रकारची फॅशन करायच्या, त्या प्रकारचे ब्लाऊज वापरायच्या, त्या प्रकारचे केस वापरायच्या. हे समजू शकतो ना आपण. साधना नावाच्या नटीला पाहून साधना कट आला हे आपण समजू शकतो. पण इथं काय आहे? इथं हे का घडावं? मीरा कुठं, अक्का महादेवी कुठं, तिचा कालखंड कुठं, अक्का महादेवीचा कालखंड कुठं? पण सारख्या घटना का घडाव्यात? मला असं वाटतं की हिस्ट्री रिपीट हिमसेल्फ अगेन एंड अगेन. इतिहास अपने आप को दोहराता. आपण जसे प्रेमात पडतो आणि आपल्याला आवडणारा पदार्थ आपण पुन्हा पुन्हा मागतो. या दिवशी पुरणपोळी, त्या दिवशी पुरणपोळी, आपल्याला आवडणारे पदार्थ आपण पुन्हा पुन्हा निवडतो. अशी कुठली तरी शक्ती असेल, त्यालाही आवडत असावी मीरा, मग त्यांना अक्क महादेवी म्हणून निर्माण केली. पुढं माझ्या दृष्टीला असं एक तिसरं व्यक्तिमत्व आहे. आपली हिंदीचे इथं सगळे प्राध्यापक आहेत म्हणून मुद्दाम सांगतो, अक्क महादेवी सारखंच एक व्यक्तिमत्व हिंदी साहित्यातही आहे. त्यांचं नाव आहे महादेवी वर्मा. तशीच कवयित्री, काव्याचे विषय सुद्धा सारखे. ज्या रसांमधून कविता लिहिल्या मीरेनं, लिहिल्या नाहीच, त्या तोंडातून आपोआप आलेल्या आहेत, तशाच अक्क महादेवीच्याही आहे. आणि तशाच महादेवी वर्मानं सुद्धा लिहिलेल्या आहे. तोच भाव, तीच करुणा, तेच माधुर्य, तसंच जगणं, तशीच कथा. जी अक्क महादेवीची ती मीरेची, महादेवी वर्माची पटली. लहानपणी लग्न झालं होतं महादेवी वर्माचं. लग्न ज्या वेळेला लागलं त्यावेळेला नवरीला शोधायला लागले सगळे. त्यावेळेला ते कुठंतरी चिखलाचे बैल वगैरे खेळणी करून ती खेळत बसली. तिचे हातपाय धुतले, तिला उचलून मंडपात आणलं ह्याला महादेवी वर्माला. लग्न लागलं, ज्या दिवशी लग्न लागलं त्याच दिवशी नवरा मुलगा आपल्या घरी निघून गेला. पुढे तो कधी आला नाही, यांनी काही चौकशी केली नाही. पुढे ही महादेवी वर्मा झाली. हिंदी साहित्यातली फार मोठी लेखिका, फार मोठी कवयित्री. तिनं खूप मोठं नाव मिळवलं. गांधीजींना त्यांनी सांगितलं महादेवी वर्माने की मी तुमच्याबरोबर स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होऊ इच्छिते. त्यावेळेला गांधींनी सांगितलं की साहित्य निर्मितीमध्ये तुमचं एवढं मोठं नाव आहे, साहित्य निर्मिती सुद्धा भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाकरता फार महत्वाची, तू तिथंच काम कर. पुढे महादेवी वर्माचा नवरा कोणीतरी डॉक्टर झाल्यानंतर तो महादेवी वर्माला बोलवायला आल्यानंतर त्याने सांगितलं माझं लग्न साहित्याशी लागलेलं आहे, आता तो मला घेऊन जाऊन काय करणार? तो नवरा समजूतदार होता, ते बाकीचे दोन नवरे समजूतदार नव्हते. कौशिक आणि तो भोजराज निघून गेला आणि महादेवी वर्मानं संबंध आयुष्य त्या पुस्तकाला आपलं पती म्हणून पूर्ण केलं. तेच मीरानं केलं, ते तिकडं अक्का महादेवीने केलं. चन्नमल्लिकार्जुनाला शोधत निघाली ती. तिला माहित नव्हतं कुठे चन्नमल्लिकार्जुन आहे. पण त्यावेळेला, नेमकं त्यावेळेला किती वेळ होतो बघा बरं का, जरा चौकट सांगा, आपण तर कट करा, पण मी थांबेन. मग ते बोलायला लागलो आणि आम्हाला भान नसतं, आपल्यालाही लांबड्या यायला लागतात आणि आम्ही आपलं वाढवत असतो. असं होऊ नये. तर ती ज्या वेळेला निघाली तिथून उडीतडी होऊन, तर त्यावेळेला तिच्या कानावर जे आलेलं होतं ते फार महत्वाचं आहे. आणि त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा काही पुरावे आहेत मित्र. बसवेश्वराची क्रांतीचा तो काळ आहे. त्या संबंध समाजामध्ये 12व्या शतकामध्ये भारतामध्ये नावं इतकं म्हणजे लोकांच्या पर्यंत गेलं होतं महात्मा बसवेश्वराचं. त्याचे उल्लेख आहेत
तमिळनाडूवरून लोकांचे जथ्थे, काश्मीरचा राजा काश्मीरवरून इकडे बसव कल्याणला, कर्नाटक, आंध्र या सगळ्या प्रदेशातून लोकांचे जथ्थे, लोकांचे समूह बसव कल्याणकडे चालले होते. यांनी त्याला सांगितलं, त्यांनी त्याला सांगितलं. टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हता, रेडिओ नव्हता, दळणवळणाची साधनं नव्हती, पण सत्कार्याची जी काही मौखिक प्रसाराची जी यंत्रणा आहे ती कामाला लागली होती. आणि सगळे लोक, असा कसा माणूस असेल जो सगळ्या माणसांना जवळ करतो? आमच्या गावात तर त्यांना पाणी सुद्धा देत नाही आम्ही, विहीर त्यांच्या हाताने खणून घेतो, पाणी देत नाही आम्ही त्यांना. अन्न त्यांनी केलेलं आमच्या घरात येऊन आम्ही पुरणपोळी करतो, पुरणपोळी त्याला देत नाही आम्ही. हे सगळीकडे वातावरण होतं, कुठं नव्हतं तसं वातावरण. पण या सगळ्या वातावरणाला कुठं ना कुठं तरी छेद देत ही सगळी मंडळी मोठी होत आहे. छत्रपतींनी तेच केलं. कुठं पुण्यामध्ये त्या सोन्याचा नांगर घेऊन ते ज्या वेळेला आले, त्याला विचार करा, कथा म्हणून सांगायला हे खूप छान आहे, पण सुरुवात करायची ती कुठं? आणखीन एक साधर्म्य मला इथं थोडंसं दिसतंय ते असं की आमचे छत्रपती शिवोपासक होते आणि अक्का महादेवी ही शिवोपासक. ही शिवोपासनाची परंपरा किती जुनी आहे हो. थोडासा अभ्यास करत गेल्यानंतर लक्षात येईल खूप जुनी आहे ती. कापाली ते शिवाच्या संदर्भामध्ये असं सांगता येईल की ही द्रविड संस्कृतीमध्ये शैव पूजा ही फार प्राचीन आहे. तर हा असा एक कुठला तरी एक शिवोपासक, त्याचीही क्रांतीच आहे. तो ब्राह्मण आहे. वयाच्या 8व्या-10व्या वर्षी वडील अग्रहाराचे प्रमुख होते बसवेश्वराचे. अग्रहार म्हणजे युनिव्हर्सिटी, विद्यापीठ. शिकायचं असेल, ज्ञान घ्यायचं असेल तर तिथंच जावं लागायचं प्रत्येकाला अग्रहारामध्ये. त्या अग्रहाराचे प्रमुख होते बसवेश्वराचे वडील. वेदसंपन्न, वेदाचा सगळा कुळाचार घरी. लहानपणी आपण एखादं सिनेमाचं गीत लहानपणी म्हणणाऱ्या पोराचं जसं कौतुक करतो तसं बसवेश्वराच्या तोंडावरती म्हणजे जिभेवरती वेद होते. आणि ज्या वेळेला मुंजीचा प्रश्न आला त्यावेळेला ठरलं आता अग्रहाराच्या प्रमुखाचं लग्न आहे, ते प्रमुखाच्या मुलाचं मुंज आहे, माफ करा. आणि तो लहान पोरगा असं म्हणतोय की नाही, मला नाही मुंज पाहिजे. काय वातावरण निर्माण झालं असेल हो. आजही एखाद्या ब्राह्मण कुटुंबातल्या मुलांना जर मुंज नाकारली तर काय होईल जरा विचार करा. कौतुकच आहे हो. मुंज झाली की लोक म्हणतात काय हो, फक्त नवरीच नव्हती, इतका तुम्ही खर्च करा. मुंजीशिवाय तो संस्कार होत नाही असा एकही ब्राह्मण कुटुंब आपल्याला सापडणार नाही. पण बसवेश्वरानं विरोध केला, नाही म्हणाला, मला नाही पाहिजे. वडिलांनी बरोबरीने समजावून सांगितले की माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, चालत आलेली म्हणजे हे सगळे संस्कार आहे, याच्यानं सुबुद्ध होतो. हा संस्कार म्हणून फार महत्वाचा आहे. याच्यानं ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. ब्रह्मज्ञानाची सुरुवात आहे ही. बसवेश्वराला सांगितलं की हे सगळं ठीक आहे. कुठं बसवेश्वराचा विरोध होता बघा. मूळ मुद्द्याकडे मी येतो. बसवेश्वर असं म्हणाले की हे जर इतकं महत्वाचं असेल, इतके जर संस्कार महत्वाचे असतील, ही परंपरा इतकी जर सुबुद्ध करत असेल, सुसंस्कारित करत असेल, तर हा संस्कार स्त्रीला का नाही? का केवढा प्रश्न आहे सर, किती मोठा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर त्याही वेळेला नव्हतं. आजही त्या ब्राह्मण कुटुंबाकडे आहे मला वाटतं. मलाही जर उत्तम माझ्याकरता हे संस्कार असतील तर माझ्या बहिणीवर का हे संस्कार नाही, या प्रश्नाचं उत्तर त्याही वेळेला त्यांना देता आलं नाही. आणि बसवेश्वरानं आपला अग्रहार आपलं सगळं सोडलं आणि तोही घराच्या बाहेर पडला. तोही इकडं नंतर तिथं का म्हणजे गुरुकडे शिकला आणि मंगळवेढ्याला त्यांचा बराच काळ गेलेला आहे. महाराष्ट्रातल्या मंगळवेढ्याला त्यावेळेला कळचुरी राजा होता, बिज्जल, मांडलिक होता, साम्राज्य होतं वसव कल्याण चालुक्यांचं. आणि बसवेश्वर तिथून आले, लग्न झालं. राजकारणी लोकांचं मला खूप मोठं नवल वाटतंय. जो त्यावेळेला बिज्जळाचा एक मंत्री होता, त्या मंत्र्यांना असं ठरवलं की लहानपणी असा उपक्रम करणारा, पराक्रम करणारा, आम्ही त्यावेळेला त्याला शिव्या घातल्या, पण लहानपणी इतकं उपद्रव करणारा पोरग शिकून आता शहाणा झालाय, मला असं वाटतं की माझी पोरगी त्याला द्यावी. आणि तो त्या गुरुकडे गेला आणि गुरुच्या पाय झाले, काही करत बसवेश्वराला होकार द्यायला सांगा. आणि गुरुनं असं ठरवलं की हा माणूस जो सामाजिक काही गोष्टी घेऊन काम करू इच्छितोय, त्याला संसारी होणंही गरजेचं आहे. परोपरीनं समजूत घातली आणि बसवेश्वराचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर तो मंत्री मंगळवेढ्याचा असल्यामुळं कर्नाटकातून बसवंत बागेवाडीवरून बसवेश्वराची वारा तिकडे आली मंगळवेढ्याला खूप वर्ष. मंगळवेढ्याला या क्रांतीला म्हणजे तो समाज, तो विचार, ते शिवविचार, तो शिवप्रसार, ती शिवक्रांतीकडे निघणारा सगळं ते समूह, याची सगळी सुरुवातच मंगळवेढ्याला.
मंगळवेढ्याचंही मला मोठं कौतुक वाटतं त्या मंगळवेढ्याचं. आणि मग मंगळवेढ्यातून मांडलिक, या मांडलिकाला असं वाटत होतं की आपण सम्राट व्हायला पाहिजे, आपण साम्राज्याचे राजे व्हायला पाहिजे. नातेसंबंध होते चालुक्याशी त्या बिज्जलाचे. त्यानं चालुक्याला फसवून बसव कल्याणचं साम्राज्य गिळंकृत केलं. पण विश्वास होता खूप बसवेश्वरावर, म्हणून बसवेश्वराला मंगळवेढ्यावरून त्याच्या महाराजांनी जो आता सम्राट झाला होता त्याला बसव कल्याणला बोलवलं. आणि बसव कल्याणला ही क्रांती सुरू झाली याच्याबद्दल मी सांगत होतो की भारतभर कानोकाणी ही सगळी बातमी पसरलेली होती. कानाकोपऱ्यातून माणसांच्या झुंडी बसव कल्याणकडे जात होत्या. हे सगळं कुठंतरी त्या महादेवीनं ऐकलं होतं. म्हणून महादेवीची धार्मिक पावलं, ती सश्रद्ध पावलं, ती चिंतन करणारी ती स्त्री, तिची पावलं सुद्धा त्या उडीतडीवरून बसव कल्याणकडे नेली. हा प्रवास आहे. ऐकिवातला प्रवास कसा आहे? जंगलातून आहे. मला इथंही त्या स्त्रीचं कौतुक वाटतं. केवळ त्या कथेचं स्मरण करण्याकरता, ती कथा सांगण्याकरता मी आपल्यासमोर उभा नाहीये मित्र. इतकी सुंदर स्त्री, जिनं निघतानाच आपल्या अंगावरचे वस्त्र काढले, सांगितलं त्याला की तू पदर काढशील, चांबडी काढशील माझी, तुला मिळेल, पण माझ्या अंतःकरणामध्ये, अंतरात्म्यामध्ये जो वैराग्य भाव आहे तो कसा काढशील? तो तू काढू शकत नाहीस. आई वडिलांना विरोध केला, त्या कौशिकाला विरोध केला आणि ती निघाली होती ती स्त्री. तिचं नाव अक्का महादेवी. ती निघाली बसव कल्याणकडे, कारण तिला यायचं होतं अनुभव मंटपाकडे. मित्र हो, ते अनुभव मंटप आजही आहे बसव कल्याणला. माझी बहीण तिथं दिलेली, जातो नेहमी तिथं. फर्स्ट पार्लमेंट ऑफ द वर्ल्ड, पहिलं पार्लमेंट आहे ते. त्या पार्लमेंटमध्ये धोबी, चांभार, कुणबी, 18 पगड जातीचे लोक त्या अनुभव मंडपामध्ये यायचे. सगळ्यांना बसवेश्वराचं हृदय मिळायचं, अल्लम प्रभूचं नेतृत्व मिळायचं. अल्लम प्रभू त्या वेळेला त्या अनुभव मंडपाचे अध्यक्ष होते. बल्लीगावे त्यांचं नाव. उडीतडी ते बल्लीगावे 100 किलोमीटरचं अंतर आहे. तिथून एकतर आपल्या जवळच्या 100 किलोमीटरचा अल्लम प्रभू तिथं कॅप्टन आहे, त्या अनुभव मंडपाचा प्रमुख आहे. बसवेश्वराचं नाव ऐकलं होतं. सोलापूरचे सिद्धरामेश्वर, मुद्दाम मी सांगू इच्छितो इथं, फार मोठे व्यक्ती. ज्ञानेश्वराच्या अगोदरची महाराष्ट्रातील संजीवनी समाधी आहे साहेब. ती सिद्धरामाची जी सोलापूरला समाधी आहे ती संजीवन समाधी आहे, जिवंत. ज्ञानेश्वराच्या अगोदरची का तर ज्ञानेश्वराच्या अगोदर ते जन्मले म्हणून त्याचं काही वेगळं महत्व नाही, वेगळं मोठेपण नाही, पण तो व्यक्ती खूप मोठा होता. या संबंध 12व्या शतकातल्या या क्रांतीचं जर मूळ काही असेल तर मला पुन्हा इथं सांगायचं की मी मुद्दाम आपल्याला सांगू इच्छितो की स्त्रीला कसं वागवावं याच्याकरता या अनुभव मंडपाचा आणि 12व्या शतकातल्या बसवेश्वराच्या क्रांतीचा विचार केल्याशिवाय जगाला पुढे जाता येणार. स्त्रीला ज्या पद्धतीचं वागणूक दिली गेली आहे ती त्याच्या पूर्वीही नव्हती, त्याच्या नंतर आहे असं म्हणण्याचं धाडस मी करू शकत नाही. पण 12व्या शतकामध्ये वस्तुस्थिती आहे की समाजामध्ये, लोकांमध्ये ते निर्माण झालं. तो समाज, आपल्या विचाराचा समाज घडवताना घडलेला समाज या सगळ्या मंडळींनी पाहिलेला आहे. पुढं काय व्हायचं ते झालं, ते राहिलं नाही ते, पण विचाराला, आचारापर्यंत पोहोचण्याचं काम या सगळ्या शरणांनी केलंय. बसवेश्वरांचे जे अनुयायी होते त्यांना शरण म्हणतात. अक्का महादेवी तिकडच निघाली. निघाल्यानंतर सुद्धा वाटेत अनेक गोष्टी घडत गेलेल्या आहेत की रस्त्यानं तरुण माणसं, तर त्या तरुणांना ती बोलते, कवितेतून बोलते, सांगते की तू कशा करता ह्या वरच्या कायेवर भाळलेला आहेस, का माझ्या मागे यायला लागतो, कुठले उभार तुझ्या डोळ्यांना सतावतात, टोचताय, आणि त्या उभाराच्या आत असलेल्या हृदयामध्ये काय आहे हे पाहिलं असतंस तर माझ्या बरोबर तुला सहोदर म्हणून घेऊन जाता आलं असतं. सहोदर म्हणून मला तुला घेऊन जाता आलं असतं. तिनं इतकं मोठं सांगावं ते त्याला कळत होतं का त्या छोट्या माणसाला नाही, हा प्रश्नच आहे. आणि ती या सगळ्यांच्या नजरा बघत, अंगावर झेलत, मला वाटतं वीर कार्य आहे. तो कौशिक जैन धर्माचा आहे. जैन धर्माचं वैशिष्ट्य असं आहे की महावीर का त्याला महावीर म्हटलंय. जो इंद्रियांवरती ताबा मिळवतो तो साधा असू शकत नाही, तो वीरापेक्षा मोठा आहे, महावीर आहे. ज्या धर्माचीच मूळ शिकवणूक आहे त्याच धर्माच्या राजानं अक्का महादेवीशी कसं वर्तन केलं हे आपल्याला माहिती. आणि तिला आपल्या इंद्रियाचं संरक्षण करत करत इकडं कल्याणकडे यावं लागलं. तोही जैन राजा, त्याच्या संस्काराचं काय झालं, का नाही झालं, त्याचे संस्कार का नाही तसे वाढले जैन धर्माप्रमाणे, महावीराप्रमाणे, या प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं? ज्याचे त्याचे मार्ग वेगळे. आपण त्या वंशामध्ये जन्म घेतला म्हणून आपण मोठे असतो असं थोडंच. ती अक्का महादेवी तशीच आहे, तिच्या मनात आहे. तुमच्या डोळ्यात काय विकार त्याचं काही घेणं देणं नाही. त्या मिरला सुद्धा तुमच्याशी काही घेणं देणं नव्हतं. तिला तिचा संकल्प माहित होता, तिचा उद्देश माहित होता,
तिथं तिला पोचायचं होतं, ती पोचली, ही पण निघाली. बसव कल्याणला येण्याच्या अगोदर इथं सगळा समुदायाचा तिला छळत होता. रस्ते सगळे जंगलाचे, तिथून बसवंत बागेवाडी, गुलबर्ग्यावरून इकडं पुढं बसव कल्याण असा तो मार्ग आहे. त्या मार्गाने ती जंगलाच्या मार्गातून निघाली, एकटी आहे, तरुण आहे, अपूर्व सुंदरी आहे, अंगावर वस्त्र नाहीये. तिच्या धाडसाबद्दल थोडासा विचार करून बघा. हळून जाईल माणूस, काळी. हे सगळी चर्चा तिथपर्यंत पोहोचली होती, त्या अनुभव मंडपापर्यंत. अनुभव मंडपामध्ये अनेक स्त्रिया, एक नाही, ती लक्कम्मा आहे, दक्की लिंगम्मा आहे, ती बसवेश्वराची एक बहीण आहे, ती पण तिथं आहे. अनेक स्त्रिया, जाती धर्माच्या तर सोडा, म्हणजे तांदूळ वेचणाऱ्या स्त्रिया, कुठेतरी शेतामध्ये काम करणाऱ्या स्त्रिया, त्या आता ज्ञान घेऊन, ज्ञानचर्चेमध्ये भाग घेऊन त्या वचन लिहायला लागल्यात. बस त्या म्हणजे अनुभव मंडपाची निर्मिती, जी साहित्य निर्मिती आहे, त्या साहित्य निर्मितीला वचन निर्मिती असं म्हणतात. वचन साहित्य आहे तर एवढं छान वचन साहित्य आहे. तिथं फक्त विचार करायचा आहे. एकदा विचार स्वीकारला, जे तत्वज्ञान स्वीकारलं की त्या तत्वज्ञानाच्या संदर्भानं, अनुषंगानं तुम्हाला भावाभिव्यक्ती व्यक्त करायची आणि मग ही सगळी मंडळी तिथं बसायची, एकमेकाला दुरुस्त करायची. अक्का महादेवी तिथं गेल्यानंतर बसवण्णाची वचनं दुरुस्त करते. बसवण्णा इथं असं पाहिजे, या ओळीच्या ऐवजी इथं ती ओळ आली पाहिजे, या शब्दाऐवजी हा शब्द तिथं जास्त समर्पक होतो. मित्र, राग येत नव्हता त्यावेळेस लोकांना. आता कवींचं मंडळ गावोगावी गल्लोगल्ली आहे. ती मंडळी लोकांना कविता ऐकवतात आणि आपसात काय करतात ते एकदा जाऊन बघा तुम्ही. एकत्र बसून काव्य निर्मिती होते. मला तुमचे दोष कोणी काढायला आला, आपण लगेच ऐकून तर घेतो, कारण पीएचडी त्याच्या हाताखाली करायची असते. आणि बाहेर काय समस्या होता, अक्कल तर काय नाही, बोलता येत नाही हो, त्याच्या हाताखाली मला पीएचडी करायची. सगळ्यांनी एकत्र बसून एकमेकांच्या विचारांना स्वीकारायचं, आपल्यातलं वैगुण्य दूर करून काही चांगलं स्वीकारायचं, चांगलं निर्माण करायचं. याच्याकरता जे हृदय निर्माण करायचं, जे विचार निर्माण करायचे, जी माणसं निर्माण करायची, जे सैनिक निर्माण करायचे, त्याचं नेतृत्व बसवेश्वरानं केलं. म्हणून त्याला जगज्योती म्हणतात. त्याचा प्रमुख आहे अलमप्रभू. यांना कळलं की ती अक्का महादेवी येते म्हणून. वेळ होतो पण आठवत घेतो मी थोडंसं. तिथं आल्यानंतर त्यांना माहित होतं की ती अशी ही बाई वेगळी, जगावेगळी. त्या सगळ्या स्त्रिया की त्या मंडपात बसणाऱ्या स्वागताकरता बाहेर. मी आलो, आपण ज्या पद्धतीने माझं स्वागत केलं, मला तो प्रसंग आठवला. त्या सगळ्या तिथल्या स्त्रिया या अक्का महादेवीचं स्वागत करतात, त्या विचारानं पेटलेल्या स्त्रिया. अलमप्रभूंनी सांगितलं की तिचं स्वागत करा, पण स्वागत करण्यापूर्वी परीक्षा आहे तिथं सुद्धा. बोम्मय नावाचा एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीनं अगोदरच महादेवीला अडवलं आणि सांगितलं की मला तुझ्याशी लग्न करायचं. तिनं सांगितली की तेच परतत्वाचा विचार, लिंग साधनेचा विचार, अष्टावरणाचा विचार, लिंगाचाराचा विचार, हे जे काही आहे ना तत्वज्ञान, शैव तत्वज्ञान, ते बोलायला लागली त्याच्याशी. आणि तो म्हणाला ते काही नाही, माझ्याशी तू लग्न कर. ती म्हणाली मी लग्न करू शकत नाही. माझ्या आत्म्याचं लग्न केव्हाच झालंय त्या मल्लिकार्जुनाशी. त्यानं मला नाकारलं तर काय होईल, माझ्या पतीनं मला नाकारलं तर काय होईल, मी जाऊ शकणार नाही. त्यामुळे तू हा विचार सोडून दे. परीक्षा घेऊन तो बोम्मय पुन्हा नंतर तिच्या चरणाला त्यानं स्पर्श केला आणि त्यानं सांगितलं की हे मी मुद्दाम करत होतो, पाहायचं होतं, मला तपासून घ्यायचं होतं. आणि अक्का महादेवी प्रसन्न झाली. तिथंही तिचं एक वचन आहे की मला आणखीन एक सहोदर भेटला. हे सगळे सहोदर मला जर भेटले तर मला जीवनाच्या अंतिम प्रवासाचा टप्पा जो आहे, माझं जे लक्ष आहे, माझा जो संकल्प पूर्ण होणार आहे, माझं जे ध्येय आहे, तिथं मला जाता येईल. त्याला बरोबर घेते ती आणि या अनुभव मंडपाकडे येते. अनुभव मंडपातल्या सगळ्या स्त्रिया अक्का महादेवीचं स्वागत करतात. आत गेल्यानंतर कॅप्टन आहेत अल्लमप्रभू. अल्लमप्रभू बद्दलचं एक ओळ तुम्हाला सांगतो. त्याचं खूप साहित्य, त्यांचंही वचन खूप आहे. आणि या सगळ्या विद्वानांचा तो प्रमुख आहे अल्लमप्रभू बल्लीगावेचा, ज्याचं नाव ऐकून महादेवी निघाली होती. म्हणतात की बघा कसा, कुठं समुद्र, कुठं आवळा, काय संबंध नाही. समुद्र कुठं, आवळा कुठं, पण समुद्रातलं मीठ आणि आवळा एकत्र येत. त्याच्या मागे कुठला कार्यकारण भाव आहे. समबडी बिहाइंड द कर्टन, कुणीतरी मागं आहे. म्हणून त्या आवळ्याची, जंगलातल्या त्या आवळ्याच्या त्या फळाची त्या मिठाबरोबर गाठ पडते. तशी आत्म्यात परमात्मा कुठं आहे माहित नाही, पण आत्म्याला त्या प्रवासानं निघायला पाहिजे, आवळ्याला मिठाकडे गेलं पाहिजे. प्राप्त होतं. गुरुबद्दलही श्रद्धा हवी. म्हणून ती काही म्हणजे तथाकथित त्या काळातलंही ज्ञान तिनं मिळवलं होतं, पदवी मिळवली होती असं नाही.
की ग्रंथ वाचण्यापेक्षा सुद्धा साधना करावी असा संदेश आहे महादेवाचा. ग्रंथापेक्षा सुद्धा साधना महत्वाची. ग्रंथ पढी पढ्या पंडित भया नकोय असं कबीर म्हणतो. ढाई आखर प्रेम का पढ्या सु पंडित होय. खूप ग्रंथ वाचत म्हणून तो काय पंडित होऊ शकत नाही, पण ज्याला अडीच अक्षराचा प्रेम शब्द कळतो तो पंडित असं कबीर म्हणतो. कबीर ज्या एकात्मतेनं आपल्या गुरुशी एकत्र म्हणजे एकरूप व्हायचा, अक्का महादेवी सुद्धा त्या चन्न मल्लिकार्जुनाला ज्याला ती पती मानते, पत्नी रूपानं सेवाभावानं ती त्या मल्लिकार्जुनाबद्दल बोलते, त्या परमतत्वाचा शोध घेत असताना येणारे अनुभव वचनातून म्हणते ती अक्का महादेवी. अशी ही अक्का महादेवी तिच्या स्वागताकरता सगळे गेलेले आहेत. आणि नंतर आत आल्यानंतर सुद्धा हा अल्लम प्रभू तो त्या अनुभव मंडपाचा, त्या फर्स्ट पार्लमेंट ऑफ वर्ल्ड ज्याला मी म्हणालो, त्या अनुभव मंडपाचे ते अध्यक्ष आहेत. तर पहिल्यांदा तपासून घेतात ती माणसं, तपासून घ्यावं लागतं. मला सांगा, पारस आहे आणि तिथं दुसरा दगड गेला, त्याचं सोनं करता येईल का त्या पारसाला? पण जो पारस आहे त्याला कळतं की समोरचा दगड आहे की लोखंड, याला सोनं करायचं की नाही करायचं. पारख परीक्षा ही अल्लम प्रभूनं घेतलेली आहे. त्यामुळे की तुझ्या पतीचं नाव सांग. ती म्हणते माझ्या पतीचं नाव नाही आहे, तो माझा परमेश्वर आहे, त्याचं नाव मल्लिकार्जुन. दुसरा प्रश्न अल्लम प्रभूचा असा येतो की तुला भान आहे शरीराचं, म्हणून वासनेवर तू विजय मिळवलास की मी कसं गृहीत धरू? भान नसतं तर केसाचं हे पांघरून तू पांघरलंच नसतंस. कुठं ना कुठं तरी तुला तुझ्या स्त्रीत्वाची जाणीव आहे. आणि ही जाणीव असताना तू परतत्वाच्या ज्या गोष्टी करतेस त्याच्यावर मी विश्वास कसा ठेवू? ती म्हणाली कुणी विश्वास ठेवावं म्हणून नाही, त्याची तपासणी ही तुम्ही जर त्या परतत्वाकडे प्रवास करत असाल तर तुम्हाला अक्का महादेवीच्या वचनामध्ये कुठेही जर खोटे पण जाणवत असेल तर मला तुम्ही मार्गदर्शन करा, मी निघून जाईल. आणि मग तिथं सोलापूरची सिद्धरामेश्वर, बसवेश्वराची बहीण, बसवेश्वराचा एक भाचा होता चन्न बसवेश्वर, हे सगळे विद्वान मंडळी आहेत. मडिवाळ माचय्याची थोडीशी कथा त्या संदर्भातली थोडीशी आपल्या समोर ठेवतो आणि उपसंहाराकडे वळतो. मडिवाळ माचय्याला सांगितलं होतं अल्लम प्रभूनं की अक्का महादेवी यायला लागली, तिचं स्वागत कर. दोन कथा आहेत या संदर्भामध्ये, त्या दोन्ही कथेचं साम्यही माझ्या लक्षात आलं. मडिवाळ माचय्या काय करतो तर आपल्या खांद्यावर तो उपरणं तिच्या अशा पायात टाकतो आणि म्हणतो की अक्का महादेवी हिंग बरी. तर ते म्हणते की नाही, तुझ्या खांद्यावर बसायला मला आवडेल, तू आवडीनं ज्याला टाकतोस ते माझ्या पायदळी घेऊन मला त्याच्यावर पाय नाही ठेवता येणार. आणि ती उचलते, ती वस्त्र त्यागलेली स्त्री जीवनामध्ये एकदाच वस्त्र त्यागल्यानंतर वस्त्र पांघरते, खांद्यावर टाकते आपल्या, ते म्हणजे मडिवाळ माचय्याचं ते वस्त्र आहे, पायात टाकलेलं वस्त्र अंगावर पांघरते. अशीच कथा त्या हरळाईची पण आहे मित्र. हरळा एक कीर्ती ऐकून बसवेश्वराची आला होता. कल्याणी त्याची बायको ढोर होता जातीनं, चपला तयार करणं, वाहनं तयार करण्याचा व्यवसाय. त्याला कळलं होतं की असा कुठला तरी एक माणूस आहे जो खालच्या दलित माणसांना सुद्धा जवळ घेतो, त्यांच्या बाजूला बसून जेवतो, त्याचं नाव बसवेश्वर. तो आला गाव सोडलं, काश्मीरचा राजा सोडला, राज्य सोडलं, आला बसवेश्वराकडे. तमिळनाडूतून आली माणसं, आंध्रातून आली माणसं. हा हरळाई आपण तिथे गेला होता. गर्दी होती. महामने बसवेश्वराच्या घराचं नाव आहे. मनी यंत्र घर, मनी म्हणजे घर, तर ते महामने होते. या इथं दरवाजे 24 तास उघडे होते. जसं आमच्या इथे शनीच्या देवळात त्या गावात असं म्हणतात, आता तिथेही दरवाजे बंद करून घ्यायला लागले. पण बसवेश्वराच्या दरवाजाला कडी नव्हती, लोकांची लोंढे गर्दी असायची. आणि हा हरळाई आता गर्दी म्हणजे बसवेश्वराची अशी मिरवणूक निघाली होती आणि लोक गर्दीत उभा होता. एकदा कुठेतरी दृष्टभेट झाली, त्या बसवेश्वरानं या हरळाईकडे बघितल्यानंतर हा इतका कृतकृत झाला की ज्याला असं म्हणतात की मला मिळालं जे पाहिजे, आर्किमिडीजला जसं मिळालं तसं मला मिळालं. मला त्याने पाहिलं, कोणी? बसवेश्वरानं मला पाहिलं. साधी गोष्ट नाही, महात्मा बसवेश्वराच्या नजरेत मी आलो. पाहेपोशी त्याला हर्षवायूच झाला आणि त्याला ठरवलं. आणि ते त्याच वेळेला काय म्हणते, मनिक बर घरी या, बसवेश्वराचं एक वाक्य होतं. आणि हा हुरळला. आता बसवेश्वराच्या भेटीला जायचं, कसं जायचं भेटीला? हा तांबार, काय न्यावं त्या भेटीला? हा बसवण्णा अण्णा एवढा मोठा त्या साम्राज्याचा प्रधान, आपल्याला त्यानं बोलवलं, रिकाम्या हाताने जायचं काय? ही पद्धत नाही. त्याही काळामध्ये काही ना काही घेऊन आपणही जातो, कोणाच्या घरी जातो तर फळं घेऊन जातो, काहीतरी घेऊन जातो आपण.
काय घेऊन जावं हा प्रश्न त्याच्यापुढे मोठा. त्याची बायको कल्याणी, एक एक गोष्ट ही न्यावं का ते न्यावं, आणि कुठंही त्यांचं एकमत होत नाही. याचं कारण त्यांची आर्थिक परिस्थिती तशी नाही आहे. मोठे मोठे तर विचार ते करू शकत नाही. छोट्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष गेलं तर ती वस्तू बसवेश्वराकरता योग्य नाही हे लक्षात आल्यानंतर ती बाजूला होते. शेवटी असं म्हणतात की चांभाराचं लक्ष हे तुटक्या वाहनाकडे असतं. त्याच्या डोक्यात तोच विचार आला. त्यानं आपल्या उजव्या पायाच्या चामडीला काढलं, बायकोच्या डाव्या पायाची चामडी काढली आणि वाहन तयार केले बसवेश्वराला. आणि त्या वाहना घेऊन त्याच्यावर वस्त्र टाकून तो महामनीमध्ये गेला. बसवेश्वराला सांगितलं की हे माझ्या शरीराच्या पायाचे जोडे मी आणले ते स्वीकार. तर बसवेश्वराची जी उत्तर आहेत ती इतकी एवढे मार्मिक आहेत आणि हेरावून टाकणारी. एवढं मी कसं स्वीकारणार या तुझं हे? अरे परमेश्वर सुद्धा स्वीकारणार नाही. मी माणूस म्हणून हे कसं स्वीकारू? मला सांग की परमेश्वराला जर मागितलं, परमेश्वराला सगळेच मागतात, आणि मी असं म्हणालो की परमेश्वरा तुझ्या कायेचे जोडे मला दे, तर परमेश्वर सुद्धा देणार नाही. अशी वस्तू तू घेऊन आलास ती मी कशी स्वीकार? आणि ते स्वीकार एवढं मी तुमच्याकरता आणलं आणि ते तसेच घेतले, डोक्यावर ठेवले आणि त्याची पूजा केली. भरताने जे केलं ते पुढे इथं हरळा याच्या बाबतीत केलं. हिस्ट्री रिपीट्स हिमसेल्फ अगेन अँड अगेन. तसेच घडत असतात. तीच घटना इथं मडिवाळ माचा याच्या संदर्भात सुद्धा घडले. की अंगावर तो उपरणं तो पायावर टाकतोय आणि अक्का महादेवी ते स्वीकारत नाही. खूप आहे म्हणजे आता तत्वज्ञान म्हणून जे काही तत्वज्ञान आहे तर थोडासा प्राध्यापकी होईल, पण ज्याचा अभ्यास होता त्या अक्का महादेवीचा, म्हणून अक्का महादेवीचे विचार, अक्का महादेवीची वचनं कन्नड साहित्यामध्ये अजरामर का आहेत, तर त्या सगळ्याला सिद्धांत आहे त्या धर्माला. तर आजही या शैवोपासकांचं जे अष्टावरणाची जी चर्चा होते त्या अष्टावरणावर तिचा खूप विश्वास होता. लिंग, गुरु, गुरु दोन प्रकारचे, एक शिक्षा गुरु असतो, एक दीक्षा गुरु असतो. आपल्याकडेही असे शिक्षा देतो तो शिक्षा, आणि दीक्षा देऊन जो गुरु असतो तो दीक्षा गुरु. लिंग जे करपीठावर लिंग ते साक्षात परमेश्वराचं प्रतीक आहे. त्याच्याशी त्राटक करून त्याच्याशी एकरूप होऊन सतत ते आपल्या जवळ असावं म्हणून ते गळ्यात बांधायचं असतं. ते लिंगात लोक का बांधतात गळ्यात? ते हृदयाशी असावं म्हणून. माझ्याजवळ तर तेही नाही. कधीतरी त्याची पूजा होते, कधी नाही होत. स्वतःला लिंगायत म्हणायचं. जन्म घेतला म्हणून आपण त्या वंशाचं नाव वाढवतो का हा विचार आहे. की अक्का महादेवी म्हणते की त्या लिंगाला करपेठावर घेत ते सतत जवळ बाळगलं पाहिजे. मित्र हो, त्यावेळेसचा तो नियम होता. आता जसं आपण ते स्वागत करतो बाटलीत देऊन लावा ते जरा औषध लावा हाताला, त्या काळात त्या अनुभव मंडपामध्ये जर प्रवेश करायचा असेल तर प्रत्येकाचा तो द्वार, महाद्वारावर उभा असलेला शिपाई तो बघायचा गळ्यामध्ये लिंग आहे की नाही. हे लिंग आता आमच्याकडे श्रीमंत माणसं चांदीमध्ये बांधतात, त्याच्यापेक्षा श्रीमंत असेल तर सोन्यात ठेवतात ना. लिंगात खरं सुवर्ण भंगावर लिंग काय मोठे पण, त्या लिंगाचं मोठे पण सोन्यानं वाढतं का? पण सोन्यात लिंग आहे, चांदीत लिंग आहे. त्यावेळेसची माणसं वस्त्रात बांधायची. बीडी जत्ती आपले राष्ट्रपती होते, त्यांच्या फोटोत तुम्ही नेहमी बघा, साध्या वस्त्रात ते लिंग बांधलेलं असेल. कसला अहंकार! त्या लिंगाशी एकरूप होत असताना सुद्धा माझ्याकडे सोनं आहे हे दाखवण्याचा काय गरज आहे? दाखवण्याची काही गरज आहे का? त्या अनुभव मंडपामध्ये ते लिंग तपासलं जायचं, मग आत प्रवेश द्यायचा. तर काही मंडळी इतकी, कसं आहे, दारूच्या अड्ड्यावर जाणारी माणसं त्या दारूच्या आकर्षणाला जातात. त्या आकर्षणाची जी सवय लागली होती लोकांना, त्यांना आत नाही जायचं तर आज काय ज्ञान मिळणार, आज काय चर्चा होणार आहे, त्याला आपल्याला मुकावं लागेल म्हणून ते रडायचे. मग कोणीतरी सांगायची आयडिया करू आपण. काय करायची आयडिया? तर लिंग म्हणून काय, ते वांग असतं ना, किंवा त्या शिळीच्या लेंड्या अशा त्या बांधून वस्त्रात बांधून ते पण प्रवेश मिळावा म्हणून केलेलं हे काम. पकडलेलं देहदंड. लिंगाशी अशी प्रतारणा, असं ढोंग करून जर तिथे बांधलं गेलं तर काय गर्दनच कापली असते त्याची. ते होत होतं, पण बसवण्णानं सांगितलं की नाही, त्यांना आत येऊ द्या. त्यांची भावना काय आहे ती लक्षात घ्या. त्यांना आत यायचंय म्हणून त्यांनी ते घातलं. उद्यापासून ते आणणार नाही, पण आज त्यांना प्रवेश द्या. कुठला बसवेश्वर, कसला विचार! एक चोर होता, त्या चोरानं दागिने सगळे, दुसरी बायको होती ह्या बिज्जळाची बहीणच, बसवेश्वराची दुसरी बायको, ते सगळे चोरानं सोन्याचे अलंकार पळवल्यानंतर राजा हा पकडला गेला. तो चोर पकडला गेला, आणलं. राणीला खूप बरं वाटलं, माझे दागिने मला परत नाही. राणी असली तरी काय झालं, दागिन्याचा भाव तिलाही होता. आणि थोडा वेळ विचार केला आणि बसवेश्वरांना सांगितलं की हे दागिने त्याला द्या आणि त्याला पाठवा. त्या चोराला दागिने दिले आणि पाठवा. मला सांगा, जगावेगळे न्याय देणारी ही माणसं आहेत. बसवेश्वराला विचारलं की हे तू का केलंस? अरे मला मिळालं होतं माझं सोनं, तू त्याला का दिलंस?
त्या चोराला का दिलंस? बसवेश्वराचं उत्तर असं आहे की हे दागिने आपल्याला मिळायच्या अगोदर तो माणूस होता, आपल्या दागिन्यानं त्याला चोर केला. माणसाचा चोर जर करणारे दागिने असतील तर ते दागिने नकोच घरी. अशा अनेक प्रसंग आहेत, अनेक घटना आहेत. हा विचार आहे, त्या विचाराची कुठेतरी ऐकून ती महादेवी तिथं त्या मंडपामध्ये बसायला लागली, अनुभव मंडपामध्ये. तिथं हे म्हणजे अष्टावरण ज्याला हे सगळे मांडतात, लिंग जंगम, किती आदर भाव आहे. तर लिंग इतकं महत्व जंगमाला आहे. आपण ब्राह्मणाची टिंगल करतो, विशेषतः ते मंगलाष्टिका वगैरे म्हणणारे जास्त वाढायला लागले की लोक विचार करायचे जेवती की कशाला ते लिंग वाढवायला लागलं असतं. पण तुम्हाला सांगतो, जंगमाला परमेश्वर म्हटलंय, लिंग प्रतिलिंग, कारण तो धर्माचा प्रसार करणार, सगळा त्याग करून तो करणार आहे. तो लिंग जंगम. पादोदक, पायावरती पाणी टाकून त्याचे पाय धुवून पाणी पिणं. आजच्या काळामध्ये त्याच्यावर टीका होऊ शकते, पण त्याच्या मागचं तत्वज्ञान आहे. पादोदक. प्रसाद. प्रसाद म्हणजे काय? नुसतं देवाला दाखवलं तो नैवेद्य खाणं म्हणजे प्रसाद नव्हे, त्याची प्राप्ती म्हणजे प्रसाद आहे. लिंगाची प्राप्ती म्हणजे ईश्वराची प्राप्ती, हा प्रसाद आहे. ते तत्व आहे, ते अष्टावरणामधलं तत्व आहे ते प्रसाद. भस्म जे कपाळावर लावतात तो संस्कार आहे. छत्रपती सुद्धा लावायचे, त्रिपुंड लावायचे. कशा करतात त्रिपुंड लावायचं? लोकांनी पाहावं म्हणून, मी धार्मिक आहे म्हणावं म्हणून नव्हे, तो या बुद्धीच्या ललाटाचा संस्कार आहे. याचा संस्कार असेल तर काही या मतीमध्ये आत काही वाईट येणार नाही. अक्का महादेवीला अक्का महादेवी अक्का असं म्हणण्याची बुद्धी आहे, म्हणून तो त्रिपुंड. म्हणून त्याचं पालन करायचं, ते कपाळावर असलं पाहिजे. कुंकुम तिलक आपला असलं पाहिजे. आज आपण तुम्ही सत्कार करत असताना तिलक लावत होता, का लावत होता? त्या या इथं त्या भूमध्यावरती असलेल्या त्या चक्राला तुम्ही प्रज्वलित केलं की ज्याचं तुमचं चक्र प्रज्वलित होईल, तुमच्याकडून चांगलेच विचार लोकांना मिळते. हे सगळे विचार आहे तो याच्या मागं. त्याला थोतांड म्हणून जर आपण टाकून द्यायचं ठरवलं तर ते चालणार नाही. कुठल्या तरी माणसाला समजून घेताना आपण कमी करतो. भस्माचा विचार केलाय. मंत्र पंचाक्षरी मंत्र आहे, ओम नमः शिवाय. शनाक्षरी सुद्धा आहे, त्याची उपासना, त्याचं ध्यान. कारण हे जे स्वर आहे ते ओंकारासारखे आहे. त्या ध्वनी या सृष्टीच्या निर्मिती, लय आणि स्थिती याच्याशी संबंधित हे स्वर आहे. म्हणून हा पंचाक्षरी मंत्राचा जाप करायचा आहे. पंचाचार सांगितले. चार म्हणजे आचार. लिंगाचार आहे, सदाचार आहे, शिवाचार आहे, मृत्याचार नावाचा एक आचार आहे या शैव लोकांमध्ये. काय आहे तो विचार? ऐकण्यास छान आहे सगळीकडे, सगळ्या धर्मात, की माणसंच नाही तर पशु पक्षी यांची सुद्धा सेवा करा, यांची सुद्धा सेवा करता आली पाहिजे. तो मृत्याचार आहे. नुसतं माणसाचंच नाही तर आपल्या बाजूला असलेली जी वनस्पती असेल, जे प्राणी असतील, त्यांना सुद्धा आपण जगवलं पाहिजे. ते आहेत म्हणून आपल्या सृष्टीला किंमत आहे. त्यांची सुद्धा सेवा आपल्याला करायची आहे. हा विचार, हा आचार तिथं महत्वाचा आहे. गणाचाराच्या बाबतीमध्ये मला खरोखरच ते पटतं. मित्र हो, ताकद नाही हो, आपण काही परधर्माच्या बाबतीत जर बोलायला लागलो तर बाहेर घरापर्यंत जाता येणार. कोणीही टिंगलटवाळी करावं असा आपला धर्म आहे. आपल्या का मुठी आवडत नाहीत, का आपण शंड होतोय? छत्रपतींचं नाव सांगतो ना आपण, कुठंतरी त्याची सुद्धा निंदा करत असताना ती निंदा सहन करायची नाही. ही गुंडगिरी नाही, ही झोटिंगशाही नाही, तर चांगल्या विचाराचा तू अपमान करतोस, तुला जगायचा अधिकार नाही. हा जो विरोध करण्याचा जो भाव आहे तोही संघर्ष वीराच्याच जवळ असतो. तो सुद्धा तुमच्या जवळ असायला पाहिजे. तो जो आचार आहे तो गणाचार आहे. तो सगळीकडे मान्य आहे, सगळीकडे मान्य असायला हवा. भारत माता की जय म्हणत नाही, तुला राहायचा अधिकार आहे या देशामध्ये. का सहन करायचं? मी कशा करता सहन करायचं हा विचार आला पाहिजे. असं तत्वज्ञान आहे. आणखी नाही बऱ्याच गोष्टी आहेत. षटस्थल नावाची एक तत्वज्ञान आहे, तेही महादेवी करायची. या सगळ्या तत्वज्ञानाचा अभ्यास करू तिची ही सगळी वचन आहेत. त्या वचनावर तर एके दिवशी कधीतरी मस्त स्टाफ रूम मध्ये मला बोलवा, त्याच्यावर बोलता येईल. मला वाटतं खूप वेळ व्हायला लागला आणि त्याच्यावर गेलो तर अजून एखादा तास तरी मला रमून आपल्याच्या जेवणामध्ये मी व्यत्यय आणण्याचं होईल. सत्पथावर जावं याच्याकरता या सगळ्या संतांनी जे काही वेचलंय ते काही आपल्या कानाला पडावं. तिथून आपल्याही मनामध्ये अशा प्रकारच्या सद्भावना निर्माण व्हाव्या. चांगलं ऐकावं, चांगलं सांगावं, हा जर विचार असेल तर तो विचार ऐकण्याकरता आपण आला, मला बोलण्याची संधी दिली, त्यामुळे आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि शब्दाला विराम देतो. धन्यवाद सर. परमज्योती अक्का महादेवी या विषयावर अतिशय
55 मिनिट आपण आपलं विवेचन आम्हाला केलात, अतिशय मंत्रमुक्त केला. माझ्याकडे शब्द नाही, पण एका कवीचे उसने शब्द घेऊन मी असं म्हणेन, शब्दानच पाहिले कधीतरी हट्टी होताना, खूप काही बोलायचं असून अबोल राहताना, शब्दानच शिकवलंय पडता पडता सावरायला, आणि शब्दानच शिकवलंय रडता रडतायला हसायला. शब्दामुळेच होतो एखाद्याचा घात, आणि शब्दामुळेच मिळते एकाला आयुष्यभर साथ. शब्दामुळेच जुळतात मनामनाचा तारा, शब्दामुळे चढतो एखाद्याचा पारा. शब्द जपून ठेवतात त्या गोड आठवणी, आणि शब्दामुळेच तर ते कधीतरी डोळ्यात पाणी. खरंच अक्का महादेवी या विषयावर आपण आमच्या डोळ्यात पाणी येण्यासारखं असं सुंदर आपण नियोजन केलात, तेव्हा साहित्य परिषदेच्या वतीनं आपल्याला धन्यवाद. जय जय जय. कार्यक्रमाचे अध्यक्ष, मराठा सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष आदरणीय शिवश्री दिलीपरावजी बाप्पा सूर्यवंशी यांना मी अशी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा. अभिवादन. आजच्या जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे या कार्यक्रमानिमित्त परमज्योती अक्का महादेवी यावर असं विस्तृत असं मार्गदर्शन, अक्का महादेवींचा इतिहास आपणा सर्वांना मंत्रमुग्ध पद्धतीने सांगणारे प्राध्यापक रेवणसिद्ध शहाबादे सर आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, खरं तर अध्यक्षीय भाषण किंवा एखाद्या विषयावर व्याख्यान तेवढी माझी कुवत नाही, परंतु सरांनी जो आता अक्का महादेवीबद्दल जी आपल्याला माहिती सांगितलेली आहे ती खरंच एक उत्स्फूर्त आणि प्रेरणादायी आहे. सर, मी थोडक्यात सांगू इच्छितो की जे कोणी संत महात्मे जे पूर्वापार आपल्या शिवकालीन पद्धतीनुसार होत गेलेले, परंतु वर्तमान काळामध्ये त्यांचं मूळ स्वरूप आपल्याला आता उपलब्ध झालेलं नाही, आणि ते साहित्यातून वेगवेगळ्या माध्यमातून व्हावं आणि त्याची आपली पुन्हा नंतर नवीन पिढीला त्याची माहिती व्हावी या उद्देशानं जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेनं वेगवेगळ्या संत महात्म्याचं नव्या स्वरूपामध्ये मांडणी करण्याचं ठरवलेलं आहे. मराठा सेवा संघाने केवळ जातीपुरता विचार न करता केवळ बहुजन समाजामधल्या जे काही आपले संत महात्मे महापुरुष आहेत त्यांचं वर्तमान काळामध्ये काय त्यांच्या विचारांची गरज आहे हे मांडण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. अक्का महादेवी या एक संत पुरुष होत्या. लिंगायत धर्माच्या प्रचाराच्या कार्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा होता. जसं महाराष्ट्रात संत महापुरुषांना ज्या काही अडीअडचणी आल्या, त्रास झाला, तसाच प्रत्येक धर्मपुरुषाला किंवा प्रचलित पद्धतीच्या विरोधात ज्यानं बंड केलेला आहे त्यांना त्रास होतच असतो. बसवेश्वरांनी जी क्रांती केली, जो विचार मांडला, अनुभव मंडपामध्ये जी वाटला, त्या काळामधल्या परिस्थितीला ओलांडून, म्हणजे त्या काळात जी परिस्थिती होती, ज्या परिस्थितीचा विचारांचा पगडा होता, त्या पगड्याच्या विरोधात बसवेश्वरांनी क्रांती केली, म्हणून आपण त्यांना क्रांती सूर्य म्हणतो, क्रांती ज्योती म्हणतो. बसवेश्वरांचं तत्वज्ञान हे त्या काळात जी काही प्रचलित धर्माची पद्धत होती त्याच्या विरोधातलं होतं. संत तुकाराम महाराष्ट्रामध्ये जी काही संत महापुरुषांनी होती त्यांच्या तोंडून असं का केलं, कारण त्यांना फक्त मानवाचं कल्याण करायचं त्यांच्या डोक्यात होतं, आणि ते मानव कल्याण जे आहे ते त्या काळातल्या प्रचलित व्यवस्थेत विचारात नव्हतं, म्हणून त्यांनी बंड पुकारून आपल्या कार्य केलं, नवीन साहित्याची निर्मिती केली. त्याच पद्धतीनं जसं महाराष्ट्रामध्ये जनाबाई साहित्य मंडळ होते, त्याच पद्धतीनं बसवेश्वरासोबत सुद्धा अक्का महादेवीने त्यांच्या विचाराचा प्रचार करण्याचं काम केलेलं आहे. आणि आपण जे आतापर्यंत तिथं मांडलेलं आहे, मला एकच सांगायचं आहे की आता एक साहित्य थोडक्यात उदाहरण देतो की महाराष्ट्रामध्ये संत तुकाराम ज्यावेळेस होऊन गेले त्यावेळेस संत तुकाराम हे धर्माचं, आपण म्हणतो की हे धर्माचं होतं, आपण त्यांना संत म्हणतो, त्यांच्या विचारात होतो, परंतु 12व्या शतकामध्ये त्यावेळेस मुस्लिम राजवट होती, आणि मुस्लिम राजवट असताना संत तुकाराम हे म्हणजे मुस्लिम धर्मापेक्षा वेगळं आपला जो हिंदू धर्म आहे, जो काही शिवसंस्कृती आहे ते मांडण्याचा प्रयत्न करत होते. परंतु
प्रत्येक संतांना हे त्या काळात जर हे धर्म प्रसारक जर काम करत असेल तर त्यांना साथ सुद्धा धर्माच्या लोकांनी द्यायला पाहिजे होती. जर त्या काळात मुस्लिम राजवट होती तर मुस्लिमांनी त्रास द्यायला पाहिजे होता, परंतु तसं झालेलं नाही. त्यांना त्रास म्हणजे त्या काळातल्या वैदिक परंपरेनंच दिलेला आहे. म्हणजे माझा एक सांगायचा मुद्दा आहे की आपल्या भारत देशाची जी काही हिंदू संस्कृती शिवसंस्कृती आहे तिला कुठंतरी छेद देण्याचं काम हे कोणती तरी एक वेगळी पद्धती करत आहे आणि त्या पद्धतीला डावलून आपल्या संत महापुरुषांनी हे काम केलेलं आहे आणि त्यांचा विचार वारसा वसा हे पुढच्या पिढीनं जतन करणं आणि ते वेगवेगळ्या पद्धत माध्यमातून मांडणं हेच आपलं एक काम आहे आणि तेच काम हे जगद्गुरू तुकोबराज साहित्य परिषद करतो. जातीपातीचे कोणतेही बंधनं न पाळता प्रत्येक हिंदू संस्कृती ही आपली मुळात शिवसंस्कृती आहे. पूर्ण विचार मांडणारी शिवसंस्कृती आणि ही आपली मूळची हिंदू संस्कृती शिवसंस्कृती आहे. ती आपण आजच्या वर्तमान काळामध्ये नव्या रूपात वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि साहित्याच्या रूपातून मांडणी करण्याचं काम आणि त्याचा प्रसार करण्याचं काम हे आपण करत आहोत. आपण अक्का महादेवीबद्दल जो आत्तापर्यंत जो इतिहास सांगितला तो खरंच प्रेरणादायी आहे आणि त्याची आणखी वेगळं साहित्य जर मराठीमध्ये आपल्या जतुसानं निर्माण करावं, सरांचं मार्गदर्शन घ्यावं, ते नंतर ते वेगवेगळे त्याचे काही वचन साहित्य आहेत. जसं आता बरेचसे लिंगायत सेवा संघ वगैरे जे आहे ते मुळातलं महाराष्ट्रातलं जे साहित्य आहे बसवेश्वराबद्दलचं त्याच्यात संदिग्ध आहे सर. ते म्हणजे खरं किंवा खोटं त्याचा वाद होऊ शकतो एखाद्या वेळेस मराठीतलं, परंतु ॲक्च्युअल कन्नड भाषेतलं जे साहित्य आहे त्याचं मराठीत ऑथेंटिकपणे त्याचं भाषांतर करून त्याचं पुस्तक येणं महत्त्वाचं आहे. अक्का महादेवीबद्दलचा जो काही मूळ इतिहास आहे त्याचे काही वचन साहित्य आहे ते सुद्धा घरोघरी पोचती होणं किंवा आम्हाला सगळ्या ते अभ्यासाला घेणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ते जतुसानं करावं एवढी मी विनंती करतो. आणि आपल्या सर्वांना जे आज मार्गदर्शन भेटलंय त्यांचा मी सर्वांचा आभारी आहे. जतुसातर्फे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ. जतुसानं एक वेगळं साहित्य निर्माण करावं अशा प्रकारचंही आव्हान आपण केलेलं आहे, तेव्हा नक्कीच आपल्या सूचनाचं पालन आम्ही करूया. यानंतर आभार प्रदर्शन माननीय शिवश्री ब्रिजलालजी कदम सर, सचिव जगद्गुरू तुकाराम साहित्य परिषद लातूर यांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करावं. तुकोबाराज साहित्य परिषद जिल्हा शाखा लातूर यांच्या वतीनं आयोजित परमज्योती अक्का महादेवी या व्याख्यान विषयाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवश्री भीमराजी सूर्यवंशी सर, ज्यांनी अक्का महादेवी यांचा जीवनपट आपल्यासमोर मांडला, ते शिवश्री प्राध्यापक रेवणसिद्ध शहाबादे सर यांना आम्ही पहिल्यांदाच ऐकतोय. अगदी आम्ही स्वतःला धन्य मानतो की त्यांचे हे अभ्यासपूर्ण विचार आम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळाले. ज्यांनी आपल्या वाणीतून स्त्री ही आपली आई आहे आणि ती प्रथम गुरु आहे हा संदेश या भाषणातून त्यांनी आपणाला या ठिकाणी दिलेला आहे. त्याबद्दल मी आमच्या शाखेच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी उपस्थित शिवश्री प्राध्यापक सुनील नाबाडे सर, शिवश्री प्राध्यापक सतीश शिवमती वनिताताई काळे, शिवश्री बाळासाहेब जाधव, शिवश्री प्रकाश लेडेकर, प्राध्यापक दिलीप गुंजरगे सर, बोराडे मॅडम, पृथ्वीराज पवार सर, संभाजी नवगरी सर, या सर्वांचं या ठिकाणी मी शाखेच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. आणि आपण अगदी वेळ देऊन या ठिकाणी सरांचं अभ्यासपूर्ण वक्तव्य या ठिकाणी ऐकलं त्याबद्दल परत एकदा जगद्गुरू तुकोबाराज साहित्य परिषदेच्या वतीने सर्वांचे ऋण व्यक्त करून या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय जिजाऊ, जय श्रीराम. एकांताचा वास येणे सुखे रुचे, एकांताचा वास नाही गुण दोष अंगा येत, नाही गुण दोष अंगा येत.
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे नवीन माणसाबद्दलही तुम्हाला थोडासा अभ्यास करून अशा रीतीनं हा कार्यक्रम संपलेला आहे. दिनांक 17 ते 24 या कालावधीमध्ये जगद्गुरू तुकोबराय साहित्य परिषद यांच्या वतीनं जागर साहित्याचा, नवदुर्गांच्या विचारांचा आणि कर्तृत्वान स्त्रियांचा हा कार्यक्रम आपण फेसबुक लाईव्ह, यूट्यूब ते आपण पाहत आहात. तेव्हा सर्व श्रोत्यांचं जगद्गुरू तुकोबराय साहित्य परिषदेच्या वतीनं आभार, धन्यवाद. कार्यक्रम संपला. मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत.